चला नमस्कार. हॅलो एव्हरीवन. काय म्हणता, कसे आहेत? कालचं लेक्चर बघितलं का तुम्ही सगळ्यांनी? बघितलं ना? ठीक आहे. त्याच्याबद्दल जे पण कन्सर्न असतील तुम्ही म्हणजे डायरेक्टली विचारू शकता मला आत्ताही. ठीक आहे. आणि ऑनलाईन स्टुडंट्स तुम्हाला पण काय कन्सर्न असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आज मी बाय द एंड ऑफ द लेक्चर मी तुम्हाला ते सगळे डाऊट्स सॉल्व्ह करेन. तर काल आपण बघितलं होतं की अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय. तर अँथ्रोपोलॉजी हा शब्द जो आहे हा या दोन शब्दापासून बनलेला आहे. ग्रीक वर्ड्स आहेत. एक म्हणजे अँथ्रोपोस आणि दुसरं म्हणजे लॉजी. अँथ्रोपोस म्हणजे काय? माणूस, ह्युमन. मॅन नाही म्हणायचं आपण, ह्युमन म्हणणार आपण. ठीक आहे. आणि लॉजी म्हणजे काय? सायन्स ऑर स्टडी. सो अँथ्रोपोलॉजी इज नथिंग बट स्टडी ऑफ मॅन, स्टडी ऑफ ह्युमन बिंग. आता त्याच्या डेफिनेशन वेगवेगळे आहेत. तर सर्वात सोपी डेफिनेशन आहे स्टडी ऑफ मॅन ऑर ह्युमन इन टोटॅलिटी. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपण 360 डिग्रीनं अँथ्रोपोलॉजीमध्ये अभ्यास करणार. ठीक आहे. तर त्याच्या ब्रांचेस मी वेगवेगळे सांगितले होत्या. तर आज आपण ब्रांचेस नाही बघणार. आपण कसं बघूया, पेपर 1 आणि पेपर 2. काल मी सांगितलं होतं पेपर 1 म्हणजे काय असतं, काय काय बघतो त्याच्यामध्ये आपण. बरोबर, सोशो कल्चरल अँथ्रोपोलॉजी तो पार्ट आहे, ते ब्रांच पण आहे. बरोबर. सोशो कल्चरल अँथ्रोपोलॉजीमध्ये आपण काय बघतो, तर सामाजिक जे पण घटक आहेत त्यांचा अभ्यास करतो आणि पुन्हा सोबतच त्यांचे सांस्कृतिक घटक जे आहेत त्यांचा अभ्यास करतो डिटेलमध्ये. मग वेगवेगळ्या सोसायटीज जे आहेत त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करतो आपण, किंवा एक स्पेसिफिक याच्यामध्ये पण अभ्यास करतो. स्पेसिफिक याला काय नाव म्हणलं होतं मी काल? इथनोग्राफी. इथनोग्राफी म्हणजे एखाद्या सोसायटीचा किंवा एखाद्या ट्राईबचा, एखाद्या जातीचा किंवा एखाद्या जमातीचा स्पेसिफिक डिटेलमध्ये अभ्यास करणे म्हणजे इथनोग्राफी. हे झालं होतं सोशो कल्चरल अँथ्रोपोलॉजी. हे पहिली ब्रांच झाली आणि हा पहिल्या पेपरचा पार्ट झाला थोडासा. सेकंड पार्ट काय होता? नाही, ते सेकंड पेपरमध्ये होता. पहिल्या पेपरमध्ये काय होतं? सोशो कल्चरल अँथ्रोपोलॉजी. दुसरा म्हणजे बायोलॉजिकल अँथ्रोपोलॉजी किंवा फिजिकल अँथ्रोपोलॉजी. यामध्ये आपण काय करतो, मानवाची जी उत्क्रांती झाली त्याच्यामध्ये फिजिकल चेंजेस काय झाले, म्हणजे काय, हाडामध्ये काय बदल झाले, स्केलेटल मसल्समध्ये काय बदल झाले, ब्रेनमध्ये काय बदल झाला, बाकी म्हणजे बोन डेन्सिटीमध्ये किंवा बोनच्या लेंथमध्ये काय बदल झाला, शरीरावर काय बदल झाले, हे सगळे बघणार. आणि त्यासोबत आपण काय करणार, अँथ्रोपोलॉजी मी सांगितलं होतं स्टडी ऑफ मॅन इन विथ रिस्पेक्ट टू टाईम आणि स्पेस. म्हणजे स्थळ आणि काळ या दोन्हीच्या ह्याच्यामध्ये आपण बघतो. टाईम म्हणजे काळ आणि स्पेस म्हणजे स्थळ. तर टाईम आणि स्पेस कसं, 25,000 वर्षापूर्वी माणूस कसा होता ते आपण बघणार. 4 पायावर चालायचा, आपण ते बघणार फिजिकल अँथ्रोपोलॉजी. 10,000 वर्षापूर्वी त्यानं उभं राहायला चालू केलं थोडंसं. 3,000 वर्षापूर्वी तो उभा राहू शकला आणि आत्ता पडत आहे. मग हे बघणार. एक नवीन एक आस्पेक्टसुद्धा आला बरं त्याला, डिजिटल अँथ्रोपोलॉजी आत्ता रिसेंटली म्हणतात. काय झाले की अँथ्रोपोलॉजीमध्ये काय बदल होतात डिजिटल आस्पेक्टमुळं. कसं की सोशल अँथ्रोपोलॉजीमध्ये आपण जेव्हा शिकतो की बाबा आपण एक दुसऱ्याला भेटत आहे, तर आपण डायरेक्टली कनेक्ट होतो एक दुसऱ्या सोशलायझेशनच्या मीडियमच्या थ्रू आपण एक दुसऱ्याशी कनेक्ट होतो. बरोबर ना? पण आता डिजिटल याच्यामध्ये गेलोत आपण, स्नॅपचॅटवर, इंस्टाग्रामवर किंवा दुसरे मीडियम जे सोशल मीडियम आहे त्यांच्या थ्रू कनेक्ट होतो. मग त्याच्यामुळं अँथ्रोपोलॉजीमध्ये काय बदल होतो किंवा डिजिटायझेशन कसा बदल आणतं अँथ्रोपोलॉजीमध्ये ते शिकतो, त्याला डिजिटल अँथ्रोपोलॉजी म्हणतो आपण. हा म्हणजे थोडंसं मी एक्स्ट्रा सांगितलं. तर 2 पार्ट कोणते, सोशल कल्चरल अँथ्रोपोलॉजी, दुसरा बायोलॉजिकल अँथ्रोपोलॉजी किंवा फिजिकल अँथ्रोपोलॉजी, तिसरा म्हणजे भाषिक मानवशास्त्र म्हणजे लिंग्विस्टिक अँथ्रोपोलॉजी. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर लँग्वेज कसं डेव्हलप झाली. मग ते साईन लँग्वेज असू शकते किंवा वर्बल लँग्वेज असू शकते. म्हणजे वर्बल आणि नॉन वर्बल लँग्वेज. वर्बल लँग्वेज म्हणजे ते आपण बोलतो, आणि नॉन वर्बल लँग्वेज म्हणजे काय. आता मी तुम्हाला असं बघितलं एकदम तर तुम्हाला कळतं मी रागात आलो. डोळा म्हणजे डोळा बिचकवणे, तर याच्यामध्ये कसं एक प्रेमानं डोळा बिचकवण्याचं एक आहे. किंवा दुसरं ब्लिंकिंग आहे की काही लपवून ठेव, सांगू नको पुढे डिटेल, मी असं सांगत आहे. वेगवेगळे साईन लँग्वेज आहेत. ट्रॅफिक सिग्नलचं आपण काल एक्झाम्पल बघितलं होतं की कसं साईन्स डेव्हलप झाले असतील. लाल लाईट म्हणजे काय, थांबा. येलो लाईटच का नाही आली, का तर ते हळूहळू इव्हॉल्व्ह झालेलं आहे, उत्क्रांती झालेली आहे त्याची. आणि चौथं म्हणजे काय, आर्किओलॉजिकल अँथ्रोपोलॉजी. आर्किओलॉजिकल अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय, काय म्हणतात मराठीमध्ये, पुरातत्व विभागाचं. त्याच्यामध्ये आपण काय करतो, उत्खनन करतो वेगवेगळ्या प्लेसेसमध्ये. आणि पहिले जे 3 बघितलं आपण, सोशल कल्चरल अँथ्रोपोलॉजीचे रिलेटेड झालं किंवा फिजिकल अँथ्रोपोलॉजी झालं किंवा लिंग्विस्टिक अँथ्रोपोलॉजी, याच्यासाठी एव्हिडन्स शोधतो. मग याच्यामध्ये कोण व्यक्ती असतात, आर्किओलॉजिस्ट असतात आणि अँथ्रोपोलॉजिस्ट, हे दोघं मिळून काम करतात. त्यांच्यामध्ये जास्त काय आपल्याला फरक करता येणार नाही. दुसरं काय म्हणलं मी, पेपर 2. पेपर 2 मध्ये आपण काय काय अभ्यास करतो, कशाचा, एक आपण ट्राईब्सचा अभ्यास करतो. का तर अँथ्रोपोलॉजी आहे इथं ट्राईब्स असणार, ट्राईब्स म्हणजे जमाती, यांचा अभ्यास करतो. दुसरं काय, तर दुसरं आपण जातींचा अभ्यास करतो. कास्ट सिस्टीम वगैरे, कास्ट सोसायटी कसं आहे, कशाचा इम्पॅक्ट आहे, कसं स्ट्रॅटिफिकेशन आहे, कसं स्तरीकरण झालेलं आहे, श्रेणी कशा बनलेल्या आहेत, हायरार्की कशी आहे, चतुर्वर्ण आपण बघितलेलाच आहे. तर ते सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे आपण. आणि चौथं म्हणजे काय,
चौथं कोणता पार्ट होता आपण विलेज, तिसरं विलेज म्हणजे विलेजेस, खेडे गावं वगैरे यांचा अभ्यास करतो आपण. तर पेपर 2 मध्ये हे आहे. आणि हे सर्व काही आपण कसं करतो तर भारताच्या दृष्टिकोनातून बघतो, थ्रू दी लेन्सेस ऑफ इंडिया, म्हणजे इंडियन अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करतो पेपर 2 मध्ये. ठीक आहे, हे काल मी थोडक्यात घेतलं होतं. आणि काल हे पण सांगितलं होतं की कसा स्कोरिंग आहे अँथ्रोपॉलॉजी हा विषय. तर ते एकदा जर काही डाऊट असतील तर ते व्हिडिओ बघा तुम्ही आणखी एकदा. आणि त्याच्याशी रिलेटेड काही कन्सर्न असतील तुम्ही मला डायरेक्टली येऊन बोलू शकता किंवा डायरेक्टली म्हणजे मेसेज करून पण बोलू शकता. आज तुम्हाला मी टेलिग्रामचं सांगतो. म्हणजे टेलिग्रामचं आता कसं आहे तर टेलिग्रामचा एक ग्रुप मी तयार केलेला आहे, ANTHRO_DRPR ANTHRO_Dr. प्रीतम खुने. एक मिनिट मी चेक करतो काही चुकलेलं नसावं त्याच्यामध्ये. हा जॉईन करून बघा एकदा ग्रुप कसं वाटतो. नाही डॉक्टर प्रीतम आहे फक्त, प्रीतम खुने नाही आहे. ठीक आहे, तेच मला वाटलंच, डाऊट आलं. ANTHRO_Dr. प्रीतम, डॉट वगैरे कुठं नाही आहे बरं, हे पूर्ण. हा अँथ्रोपॉलॉजीचा आपला ग्रुप असेल. याच्यावर मी केस स्टडीज झालं किंवा काही न्यूजपेपर आर्टिकलमध्ये जे रिलेव्हंट वाटत आहे मला अँथ्रोपॉलॉजी रिलेटेड ते मी शेअर करणार आहे याच्यावर. ठीक आहे, तर हा ग्रुप एक जॉईन करा. दुसरा माझा कॉन्टॅक्ट नंबर तर 9561010747 9561010747 हा नंबर आहे. तर याच्यावर तुम्ही मेसेज करा, कॉल करा, प्रयत्न करा. सकाळी 10 ते रात्री 10च्या मध्येच कॉल करा. फॅमिली टाईम असू शकतो ना बाकी. ठीक आहे, या वेळेत कधी पण कॉल करा, काही असेल डाऊट विचारा. ठीक आहे, तर आजचा टॉपिक काय आपण मॅरेज. मॅरेज म्हणजे काय बेसिक अंडरस्टँडिंग सांगा. आणि एक सांगायचं राहिलं तुम्हाला की आजचा आपण टॉपिक जो करणार आहे थोडा डिटेलमध्ये करणार आहेत. या टॉपिकला एक जनरली किती टाईम लागतो, 3 लेक्चर्स लागतात, 3 ते 4 लेक्चर्स लागतात. पण आपण संपवणार किती वेळात हे मला वाटतं 2 ते 2.5 मध्ये संपवायचा प्रयत्न करू. का तर एक लेक्चर आपण आणखी डबल रिवाईज करायचं आहे, म्हणजे पाठच व्हायला पाहिजे. नाही तर मला जर म्हणलं 4 लेक्चरचं घ्या तर 4 लेक्चर जाऊन पण कोणा लक्षात राहणार नाही. आणि जो कंटेंट ह्याच्यामध्ये देणार आहे मी तर थोडासा कंटेंट जरा हेवी असणार आहे बरं, हेवी असणार आहे. मग प्रत्येक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची गरज नाही आहे, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची गरज नाही आहे. 2-3 एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आणि बाय द एंड ऑफ 4 मंथ्स 5 मंथ्स जे होतील ना हे एक्झाम्पल्स आपण 1000 वेळेस तरी ऐकणार आहेत. मग सगळे लक्षात होणार आहेत. आजच्याच याच्यामध्ये आपण कमीत कमी एक 10-12 एक्झाम्पल्स बघणार आहेत. मग तुम्हाला वाटेल की मला सगळे एक्झाम्पल्स लक्षात राहतात का नाही आहेत. ओव्हरलॅप आहे भरपूर वेळेस. आणि लास्ट मोमेंटला तर मी तुम्हाला एक्झामच्या आधी सांगेन की 2-3 नावं पाठ करा, तेच नावं लिहायच्यात सगळीकडे, फिरवून लिहायच्यात असं. ठीक आहे, तर मॅरेज म्हणजे काय, काय अंडरस्टँडिंग आहे, बेसिक अंडरस्टँडिंग तुमची सांगा. मॅरेज म्हणजे काय असतं, काय असतं मॅरेज म्हणजे? व्हेरी गुड. 2 व्यक्तींचा त्यांच्या कुटुंबाच्या सहमतीने विवाह होणे. ठीक आहे, त्याला मॅरेज म्हणतो आपण. तर विवाह किंवा लग्न किंवा मंगलपरिणय असे वेगवेगळे शब्द आहेत. तर हे तुम्ही जे सांगितलं ते आपल्या इंडियन कंटेक्स्टमध्ये लागू होतं. मोस्ट ऑफ दी जे फॅमिलीज आहेत हेच फॉलो करतो आपण. तुम्ही म्हणले की फॅमिलीच्या सहमतीने नसली तरी होतात. ते मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी म्हणतात ना तसं. तर ते सुद्धा नाही आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंगनं मॅरेजची डेफिनेशन सांगितली. दुसरी काय अंडरस्टँडिंग आहे का मॅरेज म्हणजे काय, एवढंच आहे का? चालेल, आपण काय बघूयात त्याची पण एक डेफिनेशन, सोप्या वगैरे डेफिनेशन बघूया. त्याच्यामध्ये थिंकर्स आहेत. आता तुम्ही जसे कन्फ्यूज झाले ना की मॅरेजची डेफिनेशन काय असू शकते, सगळे थिंकर्स कन्फ्यूज आहेत. आणि अल्टिमेटली ते म्हणतात की याची डेफिनेशनच देऊ शकत नाही आम्ही. तर तेच आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आता बघा लक्षात राहू द्या की काय आहे, मॅरेज इज अ प्रायमरी युनिव्हर्सल इन्स्टिट्यूशन. ठीक आहे, प्रायमरी इन्स्टिट्यूशन विच इज युनिव्हर्सल. काय आहे तर असं इन्स्टिट्यूशन आहे जे सगळीकडे आहे. म्हणजे कसली ट्राईब असो, कोणतीही कास्ट असो, कोणताही कानाकोपरा असो, तिथे मॅरेज म्हणजे मॅरेज असणारच. फक्त त्याची जो प्रेझेंटेशन आहे ते वेगवेगळं असू शकतं. कुठे कसं असेल तर कुठे पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये असेल मॅरेज, कुठं पुरुषमध्ये पण असू शकतं, कुठं स्त्रीमध्ये पण असू शकतं, किंवा कुठे आपण बघितलं असेल कोणी मांगलिक असेल किंवा काय असेल तर त्यांचं लग्न आपण कशासोबत लावून देतो, झाडासोबत, काही प्राण्यासोबत वगैरे लावून देतात तसं लग्न. एक मूवी पण आला होता मध्ये अनुष्का शर्माचा, त्याच्यावरच होता तो. त्याच्यामध्ये झाडासोबत लग्न करून आणि हे जे असते स्वतः ते भूत असते त्या झाडावरचं. ठीक आहे, मग तो तसा एक मूवी आहे, बघायची गरज नाही आपल्याला. मग एक सहज एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे,
तर आजच्या ह्याच्यात आपण काय काय बघणार आहेत बघा. पूर्ण सगळं संपणार नाही बरं, जेवढं होतं आपण तेवढं घेणार आहेत आणि मग पुन्हा बघूया की किती गरज आहे आपल्याला, म्हणजे काय रिवाईज करायची. कंटेंट जर हेवी होत असेल तर मला सांगा लगेच स्टॉप व्हायला, ठीक आहे. म्हणजे तिथेच आपण एकदा दोनदा रिव्हिजन करूया. आणि म्हणजे सपोज आज आपले किती आहेत, एक 36-37 स्लाईड्स आहेत. 10-12 जरी झाले आज किंवा 15 जरी झाले तर दॅट विल बी मोर दॅन इनफ. आणि सगळे झाले तर अतिउत्तम. मग उद्या आल्यानंतर आपण एकदा रिवाईज करायचंच आहे, ठीक आहे. तर आज काय बघणार आहेत आपण, डेफिनेशन बघणार आहेत. मॅरेज म्हणजे काय असतं, विवाह संबंध म्हणजे काय, त्याच्या टाईप्स काय काय आहेत, वेगवेगळ्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, लॉज कोणते आहेत, त्याला नियम काही करतात का. पुन्हा नंतर त्याच्यामध्ये काय मॅरेज रेग्युलेशन्स आणि चॉईस ऑफ स्पाऊस, की मॅरेज रेग्युलेट करतं का. आपण काल बघितलं होतं सोशल कंट्रोल. तर सोशल कंट्रोलसारख्या काही आहेत का इथं इन्स्टिट्यूशन आहेत का ज्याच्यामुळे मॅरेज कंट्रोल होते, की मॅरेज अशाच पद्धतीनं करावी, अशी नाही करावी, विवाह असाच व्हायला पाहिजे. तर असे काही आहेत का मॅरेज रेग्युलेशन्स. आणि आपण आपली जे स्पाऊस आहे, हजबंड किंवा वाईफ आहे, पती किंवा पत्नी, ते चॉईस करतो तर त्याच्यामध्ये चॉईसेस काय काय अवेलेबल आहेत, कसं करू शकता ते. पुन्हा मॅरेज का गरजेचं आहे ते बघणार आपण. फंक्शन्स ऑफ मॅरेज, तर हा प्रश्न कसा येतो, फंक्शन्स ऑफ मॅरेज हे विचारला जाऊ शकतो. किंवा मॅरेजच्या स्टडीची काय गरज आहे असं विचारलं तरी उत्तर तेच येणार आहे, फक्त फिरवून वापरायचं तेच. नेक्स्ट काय आहे, तर वेज ऑफ ॲक्वायरिंग मेट्स इन. तुमचा पार्टनर तुम्ही ट्रायबल सोसायटीमध्ये कसा चूज करता. तर ट्रायबल सोसायटी जरा थोडे वेगळे आहेत. आपल्याकडे जसं अरेंज मॅरेज होते किंवा लव्ह मॅरेज होतं तसं कदाचित नसेल, आपल्याला माहीत नाही, काय आयडिया नाही की ट्रायबल सोसायटीजमध्ये कसं असेल. तर ते आपण डिटेलमध्ये बघूया. आणि पुन्हा काय आहे, तर विवाह प्रदाने म्हणजे मॅरेज पेमेंट्सबद्दल आपण वाचणार आहेत, की वेगवेगळे काय पेमेंट सिस्टीम आहेत मॅरेजमध्ये, ठीक आहे. तर कंटेंट एवढा आहे. आणि हा टॉपिक बघा, मी मॅरेज का घेतला असेल, काय आयडिया नाही. बघा समजायला सोपं आहे, आपण आपल्या आजूबाजूला बघत आलोत मॅरेज, ठीक आहे. दुसरं आणखी काय, की मी काल काय सांगितलं होतं की आपण MPSC किंवा UPSC करायला कशामुळे आलो, करिअर घडवण्यासाठी. लाईफमध्ये 2च आस्पेक्ट महत्त्वाचे आम्ही हमेशा म्हणायचं मित्रांमध्ये. काय, पहिलं म्हणजे करिअर आणि दुसरं म्हणजे कॅरियर. करिअर म्हणजे काय, तर CAREER. हे करिअर म्हणजे कोणचं, तुमचं UPSC किंवा MPSC, हे करिअर झालं. दुसरं काय, कॅरियर, IER. कॅरियर म्हणजे काय, तर जो तुम्हाला कॅरी करतो. कॅरी करणार कोण असतो, तुमचा पार्टनर. कधी तुम्हाला तो कॅरी करणार, कधी तुम्ही त्याला कॅरी करणार, ठीक आहे. मग तो कॅरियरवाला आस्पेक्ट आपल्याला महत्त्वाचा. काल आपण करिअर बघितला, आज कॅरियर, म्हणून आज मी मॅरेज टॉपिक घेतला. तर ते बघूया. आणि तो इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे, मी कालच सांगितलं ना. आपण अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल पण का घेणार आहेत, का तर कॅडर चांगला मिळावा आणि पुन्हा पार्टनर चांगला मिळावा म्हणून. मार्क्स फक्त चांगले असावे असं नाही आहे, ठीक आहे. चला मग आपण पुढं बघूया. तर डेफिनेशन ऑफ मॅरेज बघायच्यात. डेफिनेशन्स लिहिलेलं आहे मी. का डेफिनेशन्स, आता भरपूर आहेत, कन्फ्यूज आहेत सगळे, काय करायला पाहिजे, ठीक आहे. तर बघा आता वेस्टरमार्क काय म्हणतो, थिंकरचं नाव लक्षात राहिलं ठीक आहे, नाही राहिलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर काय म्हणतो, मॅरेज इज अ रिच्युअली रिकग्नाइज युनियन बिटवीन मॅन अँड द वुमेन दॅट दी स्पाउसेस लिव्ह टुगेदर अँड दॅट दी कपल्स हॅव रिकग्नाइज म्युच्युअल सेक्शुअल राईट्स. कळालं, सोपी डेफिनेशन आहे. काय म्हणतो की मॅरेज एक काय आहे, तर तिथे काहीतरी प्रोग्राम होणार आहे, सेरेमनी होणार आहे एखादी. तर प्रोग्राम होणार आहे म्हणजे कशाच्या ह्याच्यात होणार आहे, तर काहीतरी धार्मिक प्रोग्राम होणार आहे. बेसिकली तुम्ही ज्या धर्माचं पालन करतात त्या हिशोबानं एक प्रोग्राम होणार आहे छोटासा, आणि तुमचं मिलन घडवून येलं झालं नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करणार, तुम्ही सोबत राहणार आहात आणि सोबत राहून तुम्हाला म्युच्युअल सेक्शुअल राईट, लैंगिक राईट्स, हक मिळणार आहेत. त्याच्या थ्रू तुम्ही काय करणार, प्रजनन करणार आहात पुढं, म्हणजे रिप्रोडक्शन करणार आहात, तुम्ही लेकरं वगैरे पैदा करणार, ठीक आहे. तर 3 गोष्टी लक्षात राहू द्यायच्या याच्यामध्ये. काय, तर रिच्युअली ऑर्गनाइज युनियन आहे, रिच्युअल्स होणार आहेत. दुसरं काय, तर मॅन आणि वुमेन म्हणत आहे, ठीक आहे. तिसरं काय, लिव्हिंग टुगेदर, सोबत राहायला पाहिजे. आणि चौथं काय, तर म्युच्युअली सेक्शुअल राईट्स आहेत, ठीक आहे. तर आता या डेफिनेशन सगळीकडे लागू होते का, नाही लागू होत. का बरं सांगा, मॅन अँड वुमेन म्हणत आहे. व्हॉट अबाउट सेम सेक्स मॅरेजेस, समलिंगी विवाह जे असतात त्याच्याबद्दल काय विचार आहे. म्हणजे मेल आणि मेल, मॅन हे होऊ शकत नाही इथं, किंवा फिमेल ते पण नाही होऊ शकणार. मग ते कुठे गेलं. पुन्हा लिव्हिंग टुगेदर पण नाही होऊ शकत. आता सध्याच्या याच्यामध्ये तर डिजिटायझेशन वर्ल्ड आहे. लग्न झालं की वाईफ असते अमेरिकेला, हजबंड असतो इथं, लिव्हिंग टुगेदर कुठे आहे. मग तो एक प्रॉब्लेम आहे. दुसरं काय, लिव्हिंग टुगेदर म्हणलं तर लिव्हिंग रिलेशनशिप येतं इथं. तिथे काय आहेत, म्युच्युअल सेक्शुअल राईट्स पण आहेत आणि लिव्हिंग टुगेदर पण आहेत, बट फक्त रिच्युअल नाही आहे. तर त्यामुळे ते पण डेफिनेशनमध्ये येत नाही आहे. तर मॅरेजची डेफिनेशन जे वेस्टमार्कने सांगितली ते पूर्णपणे लागू होत नाही कुठंच. आता याचे एक्सेप्शन काय आहेत बघा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस विदाऊट एनी रिच्युअल सेरेमनी. आता भरपूर वेळेस तुम्ही बघितलं असेल UPSC MPSC असं डेटा नाही आहे, पण काय होतं, लवासनामध्ये वगैरे गेले
आता सपोज माझं केडर एक कुठेतरी दुसरं आहे, माझं केडर बिहार मिळालं आणि मला महाराष्ट्रामध्ये यायचं, तर महाराष्ट्रामधल्या एखाद्या मुलीला बघणार मी आणि मुलीसोबत तिचं लग्न करणार. मग मला एकतर तिचं केडर मिळेल किंवा माझं केडर मिळेल किंवा चान्सेस आहे एक तिसरं केडर दोघांना मिळेल. पण पॉसिबिलिटी तर आहे ना की बिहार सुटेल. म्हणजे हे म्हणत नाही की बिहार खराब आहे, पण चान्सेस आहेत की दोघांना एक वेगळे केडर मिळेल किंवा माझं स्वतःचं केडर मला होम केडर मिळू शकतं. मग तिथे काय होतात, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस होतात भरपूर वेळेस. ते काय असतं फक्त की बाबा 3-4 वर्ष वगैरे चालणार, मग त्याच्यानंतर पुढं बघणार ते. तर रिच्युअल सेरेमनी वगैरे त्याच्यामध्ये नाही आहे. दुसरं काय, कपल्स नॉट लिव्हिंग टुगेदर, आता सांगितलं मी, ते एक एक्सेप्शन याला. आणि एक्स्ट्रा मरायटल परमिशन्स, तर काय म्हणाले म्युच्युअल सेक्शुअल राईट्स, तर एक्स्ट्रा मरायटल परमिशन्स पण मिळतात ना भरपूर ठिकाणी. तर मग हे एक्स्ट्रा मरायटल, तर हे एक्सेप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणून वेस्टमार्कची डेफिनेशन आपण पूर्णपणे वापरत नाही आहे, पण लिहिता असताना तुम्हाला हे पण लिहायची आहे. ठीक आहे डेफिनेशन. नेक्स्ट काय आहे, मर्डॉक. ठीक आहे, मर्डॉक काय म्हणतो, मॅरेज इज अ युनिव्हर्सल इन्स्टिट्यूशन. युनिव्हर्सल आहे यांनी सांगितलं, ते आपणही म्हणतो की युनिव्हर्सल इन्स्टिट्यूशन दॅट इन्व्हॉल्व्स रेझिडेन्शियल कोहॅबिटेशन. रेझिडेन्शियल कोहॅबिटेशन म्हणजे काय, लिव्हिंग टुगेदर, तेच सांगितलं सेम. पुन्हा काय, इकॉनॉमिक कोऑपरेशन. इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणजे काय, तर आर्थिक सहभाग करणार, दोघं मिळून करणार. थोडे पैसे त्यांनी आणणार, थोडे पैसे मी टाकणार, म्हणजे काय जॉईंट अकाउंट बेसिकली. आणि कॉन्ट्रीब्यूट करणार. मग इकॉनॉमिक कॉपरेशन कसं असू शकतं, फक्त पैसेच टाकणे हे इकॉनॉमिक कॉपरेशन नव्हे. तर काय आहे, तर त्याच्यातली एक व्यक्ती, जसं आपल्याकडे जसं पुरुषप्रधान संस्कृती आहे आपल्याकडे, तर काय करणार, पुरुष बाहेर जाऊन काम करणार, वुमन जे आहे ते घरकाम करणार. हे सुद्धा इकॉनॉमिक कॉपरेशन आहे. डिव्हिजन ऑफ लेबर होत आहे तिथं, की ज्यांनी आपले कामं बरोबर वाटून घेतले, तर ते येणार आहे. आणि नेक्स्ट काय, फॉर्मेशन ऑफ अ न्यूक्लिअर फॅमिली. न्यूक्लिअर फॅमिली आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे मोस्ट ऑफ दी फॅमिलीज 51% आसपास मला वाटतं डेटा हे जॉईंट फॅमिलीच्या आसपास होते. आता कमी होत आहे थोडासा आकडा. तर तो त्याचं एक्सेप्शन काय, नायर्स. नायर्समध्ये काय आहे बघा, नायर्सबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला डिटेल. नायर्समध्ये कसं असतं का माहिती आहे, काय आहे सांगा. सर नायर्समध्ये लग्न झाल्यानंतर ती फिमेल तिच्या सासरी न जाता तिच्या माहेरी तिच्या भावाच्याच घरी राहते. बरोबर आहे. ते मीटिंग करतात, त्यांचे किड्स होतात, पण ते किड्स पण आई बरोबर मामाच्या घरीच राहतात, त्यांच्या पेरेंट्सच्या म्हणजे वडिलांच्या घरी नाही. बघा सोप्या भाषेत सांगतो, त्यांच्याकडे एक प्रोसेस आहे, त्याला म्हणतात थालीकटू कल्याणम. थालीकटू कल्याणम म्हणजे काय करतात, 8-9 वर्षाचे किंवा 7-8 वर्षाचे मुलं असतील, मुलगा मुलगी, त्यांचं एक रिच्युअलिस्टिक लग्न लावून टाकतात आणि त्यांना एक 3 दिवसासाठी सोबत राहू देतात. आणि 3 दिवस सोबत राहिल्यानंतर त्यांना लाईफ टाईमसाठी पाठवून देतात इकडे तिकडे. मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की बायोलॉजिकल फादर वगैरे कसं, बच्चे वगैरे कसं पैदा होणार पुढं. तर काय असतं, ती वुमेन फ्री असते, सेक्शुअल राईट्स तिला फ्रीडम दिलेलं असतं पूर्ण, की तुम्ही कोणासोबतही जाऊन बच्चू पैदा करू शकता. आणि तो माणूस काय करतो, तो पण कोणासाठी तरी व्हिजिटिंग हजबंडचं काम करतो. मग इथे काय असतो, सोशली तो फादर राहणार, पण बायोलॉजिकली वेगळा फादर असणार. म्हणजे जैविक फादर जो म्हणतात पिता, तो हा असणार आणि सामाजिक पिता कोणीतरी वेगळा असणार. असं म्हणजे तिथं वेगवेगळं असणार, तो वाला कन्सेप्ट नाही आहे. आणि तिथे लिव्हिंग टुगेदर पण येत नाही आहे. मग ते एक्सेप्शन झालं नायर्स. काही डाऊट ह्याच्यामध्ये वेस्टरमार्क आणि मर्डॉकमध्ये कळालं का नाही कळालं, हेवी जाते का नाही ना, मी आणखी एकदा सांगेन. ठीक आहे. तिसरं काय आहे, सेलिग्मन. सेलिग्मन काय म्हणतो की मॅरेज इज अ युनियन बिटवीन मॅन अँड वुमेन सच दॅट द चिल्ड्रन बॉर्न टू दी वुमेन आर रिकग्नाइज्ड ॲज लेजिटिमेट ऑफस्प्रिंग्स ऑफ बोथ दी पॅरेंट्स. किती चांगली डेफिनेशन आहे. काय म्हणतो की तर म्हणजे फंक्शन कळतं आपल्याला की रिप्रोडक्शन होणार आहे, प्रजनन होणार आहे, नेक्स्ट जनरेशन येणार आहे आणि त्या जनरेशनला आपण लेजिटिमेट म्हणणार आहेत. लेजिटिमेट म्हणजे काय मराठीमध्ये, नैतिक किंवा लिगल पोझिशन मिळालेली असणार त्यांना, रिकग्नाइज असणार, सोसायटी त्यांना एक्सेप्ट करणार. ठीक आहे. जे बाकी सोसायटीचे मेंबर्स आहेत तसे त्यांना राईट्स असणार. ठीक आहे. तर लेजिटिमेट ऑफस्प्रिंग्स असणार. याचं एक्सेप्शन काय आता, पॉलीगॅमी आणि पॉलीअँड्री. नवीन शब्द आहेत का काही, ऐकले कधी ह्या टर्म्सबद्दल. पॉली म्हणजे काय, मल्टिपल, प्लुरल मल्टिपल. आणि गॅमी म्हणजे काय, तर पार्टनर्स किंवा लग्न. तर यामध्ये काय आहे, मल्टिपल पार्टनर्स होणार. तर पॉलीगॅमी ॲक्च्युली पॉलीगॅमी याला गायनी यायला पाहिजे होते, तर पॉलीगायनी आणि पॉलीअँड्री. तर पॉलीगायनीमध्ये काय की एक पुरुष हे मल्टिपल वुमेनसोबत कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा म्हणजे पार्टनर्स चूज करू शकतो. आणि पॉलीअँड्री म्हणजे काय, अँड्री म्हणजे मेल. तर मल्टिपल मेल पार्टनर्स असणे म्हणजे मल्टिपल हजबंड्स असणे. तर याला काय म्हणतो आपण, बहुपत्नीत्व आणि बहुपतित्व असे 2 टर्म्स आहेत. तर आपण याच्यामध्ये तर या सेलिग्मनची जी डेफिनेशन दिली त्याला एक्सेप्शन हे आहे, पॉलीगायनी आणि पॉलीअँड्री. डाऊट काही नाही कशाचे, डेफिनेशन वगैरे तुम्हाला मराठी नोट्समध्ये, मराठी नोट्स आणायला गेलेत वाटतं, ते आणायला गेलेत ना, तुम्हाला देणार आहे. एक्सप्लेनेशन काय कळायला काय काही प्रॉब्लेम झाला का, हां डेफिनेशन जेव्हा तुम्ही वाचाल ना मराठीमध्ये एकदम प्रॉपर डेफिनेशन मिळणार आहे तुम्हाला, त्याच्यात काहीच नाही प्रॉब्लेम.
मी जे सांगत आहे फक्त ते छोटे कमी शब्दांमध्ये असेल तेव्हा. आता बघा न्यू डेफिनेशन काय आले, लेटर डेफिनेशन. तर हे खूप मोठे अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, कॅथलिन गो, फिमेल आहेत. यांनी काय स्टडी केलं तर नायर्सवर स्टडी केला होता. नायर्स आपण आता वाचले केरळामधले. तर तिथे नायर्सवर स्टडी करत असताना त्यांनी काय म्हणले की मॅरेज काय आहे, इज अ रिलेशनशिप, असा संबंध आहे बिटवीन वुमन अँड वन ऑर मोर अदर पर्सन्स. आताच आपण बघितलं थालीकटू कल्याणम, व्हिजिटिंग हजबंड, येत राहणार, इकडून तिकडून फिरत फिरत येणार, आणि असे हजबंड्स असणार, व्हिजिटिंग हजबंड्स असणार, भेटीवाले हजबंड असणार. मग ते भेटणारे पती जर असतील तर ते मल्टिपल असणार, वन ऑर मोर पर्सन असणार. विच प्रोव्हाइड्स दॅट अ चिल्ड्रन बॉर्न टू दी वुमन अंडर दी सर्कमस्टान्सेस नॉट प्रोहिबिटेड बाय द रूल्स ऑफ द रिलेशन इज अकॉर्डेड फुल बर्थ स्टेटस राईट्स. म्हणजे अशा सर्कमस्टान्सेसमध्ये किंवा अशा नियमामध्ये जे बच्चू पैदा झालेत त्यांना ते म्हणजे नियमाच्या ह्याच्यातच असणार आहेत. जे सोसायटीने नियम बांधलेले आहेत त्या सोसायटीच्या नियमाच्या ह्याच्यातच असणार आहेत, आणि त्यांना जे सोसायटीचे बाकीचे मेंबर्स आहेत त्यांना जे जे राईट्स आहेत, हक्क आहेत, ते सगळे राईट्स मिळणार आहेत. तर त्यांच्या डेफिनेशनमध्ये हे नायर्सला बघून त्यांनी डेफिनेशन दिलेली आहे. म्हणजे काय म्हणतात ते की एक वुमेन आहे, तिला मल्टिपल पार्टनर्स असू शकतात, पण त्यांचे जे बच्चू होणार आहेत, त्यांचे जे पाल्य होणार आहेत, त्यांना जे सोसायटीमध्ये बाकीचे लोक आहेत त्यांच्यासारख्या जर राईट्स मिळत असतील तर ते म्हणजे मॅरेज. ठीक आहे. आता सुप्रीम कोर्टनं बघा रिसेंट जजमेंट दिलं आहे लिव्ह इन रिलेशनशिप. जर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर चिल्ड्रन झाले तर त्यांनासुद्धा हेच राईट्स मिळणार आहेत सगळे. आपण ते बघणार आहेत जेव्हा चेंजेस इन मॅरेज बनणार आहेत ना. आपण काल एक प्रश्न बघितला होता बघा की मॅरेजमध्ये सध्या चेंजेस काय होत आहेत सोसायटीत. सुप्रीम कोर्टनं काहीतरी निर्णय दिला तो, म्हणजे जर समजा महिलेची जर बाहेर अफेअर चालू असेल त्याच्यातून जर तिला मुलगा झाला, हां, म्हणजे त्याच्यावर म्हणजे तो मुलगा आहे ना याचाच समजायचा. हां, बरोबर आहे, बरोबर तो हां, बरोबर आहे. सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहे, आपण त्याच्याबद्दल पण अभ्यास करणार आहेत पूर्ण डिटेल. बरोबर आहे. ठीक आहे. तर आता याचे एक्सेप्शन काय तर यांनी नायरचा स्टडी केलेला आहे. आता वन वुमेन आणि मल्टिपल मेल पार्टनर्स म्हणत आहे किंवा मल्टिपल अदर पर्सन्स, फिमेल पण आले याच्यामध्ये. पण याचे एक्सेप्शन काय, डज नॉट कवर सम सोसायटी लाईक अजांदे आहे सुदानमध्ये. सुदान कुठं आफ्रिकेमध्ये आहे. तर तिथे काय होतं, मेल मॅरेजेस असतात. तर यांनी मेल वुमेनच कव्हर केलं आहे, मेल मॅरेजेसबद्दल बोललेच नाही. तर ते एक्सेप्शन झालं याच्यात. म्हणजे होमोसेक्शुअलिटी, मेल मॅरेजेस हे त्याला एक्सेप्शन आलं, म्हणून हे पण देखील डेफिनेशन आपण एक्सेप्ट करत नाही. मग अल्टिमेटली आपण काय म्हणणार, हे सगळं झाल्यानंतर काय म्हणणार तर मॅरेज हे काय आहे, युनिव्हर्सल प्रायमरी इन्स्टिट्यूशन आहे. ठीक आहे. सार्वत्र असणारं प्रायमरी प्राथमिक इन्स्टिट्यूशन आहे, संस्थान आहे. बट त्याला आपण डिफाईन करू शकत नाही असं म्हणणार. नोट्स जे आहेत त्याच्यामध्ये बघा मी प्रॉपर दिलेलं आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्हीचे दिलेले आहेत. ठीक आहे. काही आताच्या ह्याच्यात मला सांगा बरं, आताच आपण जे बघितलं त्याच्याबद्दल काय डाऊट, डेफिनेशनबद्दल. वेस्टर्न मार्कची कळाली, मर्डॉकची कळाली, सेलिगमनची आणि कॅथलिन गोची. तर याच्यापैकी काय होणार आहे बघा, तुम्हाला आणखी एक सोपी डेफिनेशन सांगतो बरं. थांबा. का माझे नोट्स आहेत या, आता तुम्हाला ऑनलाईन स्टुडंट्सला दिसणार आहेत का नाही माहीत नाही. अशा नोट्स काढायच्या मी, नंतर याची PDF पण पाठवेन तुम्हाला थोडी. तर याच्यामध्ये काय बघतो, लीची डेफिनेशन मला सर्वात आवडलेली डेफिनेशन आहे. ली काय म्हणतो, मॅरेज इज अ सोशली सँक्शन सेक्शुअल रिलेशनशिप. म्हणजे काय मराठीमध्ये काय तर सामाजिक मान्यताप्राप्त लैंगिक संबंध. असं सामाजिक मान्यता जर मिळाली आणि असा कोणता लैंगिक संबंध असेल तर त्याला मॅरेज म्हणायचं. हे लीचं म्हणणं आहे, LEE. ठीक आहे. तर हे लिहून घ्या. ठीक आहे. दुसरं मी एक काल सांगितलं होतं, एक फंक्शनल स्कूल होतं, सांगितलं होतं फंक्शनलिझमचं, मलिनॉस्कीचं. तर त्याने काय म्हणतो की असं कोणतंही इन्स्टिट्यूशन असेल सोसायटीमध्ये असेल तर त्याने काही ना काहीतरी रोल प्ले करतो सोसायटीमध्ये. तर मग इथे काय करतं तर इथे मलिनॉस्की जेव्हा डेफिनेशन देईल तेव्हा तो काय म्हणणार आहे, असं एखादं इन्स्टिट्यूशन ज्याच्यामुळे रिप्रोडक्शन वगैरे होतं त्याला आपण मॅरेज म्हणणार. आता रिप्रोडक्शनचं प्रजननचं जे फंक्शन आहे ते जर एखादं इन्स्टिट्यूशन करत असेल तर त्याला मॅरेज म्हणा. ठीक आहे. काही डाऊट तुम्हाला कळाला. ठीक. आता बघा टाईप्स ऑफ मॅरेजेस. तर काय काय प्रकार आहेत मॅरेजेसचे आपण बघणार आहेत आता. ठीक आहे. इथे मी सगळंच कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. फोटोमध्ये बघा, मेल फिमेल, मेल मेल, फिमेल फिमेल. ठीक आहे. तर मग हे आपण कव्हर केलं आहे. मला एकच फोटो चांगला मिळाला मग तेच टाकलेलं आहे मी. तर व्हेरियस टाईप्स ऑफ मॅरेजेस आपण बघणार आहेत. तर बघा मोनोगॅमी, मी तुम्हाला नोट्स दिलेले आहेत ना त्याच्यामध्ये, आणि पुन्हा म्हणजे आहे बघा, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. मोनोगॅमी म्हणजे काय, एक पती पत्नीत्व.
एक पती असू शकतो किंवा एक पत्नी असू शकते, म्हणजे 1+1 तुम्ही आहात आणि तुमचा एक पार्टनर. मग तुम्ही मेल आहात तर हा फिमेल किंवा मेल असू शकतो, कोणी असू शकतं, किंवा तुम्ही फिमेल आहात तर हा अगेन फिमेल किंवा मेल काही असू शकतो. ठीक आहे, तर 1+1. ठीक आहे, आता याची डेफिनेशन काय आहे मोनोगॅमीची आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक आपण बघणार आहेत. तर सिंगल मॅन मॅरीज अ सिंगल वुमन और वायसे वर्सा. ठीक आहे, एक माणूस दुसरी म्हणजे स्त्री असू शकते, किंवा एक स्त्री दुसरा माणूस, किंवा एक स्त्री दुसरी स्त्री, किंवा एक पुरुष दुसरा पुरुष. ठीक आहे, आता हे सगळीकडेच आहे आपल्याकडे, वर्ल्ड वाईड अक्रन्स आहे, जगामध्ये कोणत्या कानाकोपऱ्यात गेलं तर तिथे दिसतं तुम्हाला. आणि इन्फ्लुएन्स बाय इकॉनॉमिक आणि पॉप्युलेशन फॅक्टर्स. का पॉप्युलेशन फॅक्टर्स कसे सांगा? संख्या वाढत आहे, पुरुषांची संख्या तेवढीच वाढत आहे, स्त्रियांची संख्या तेवढीच वाढत आहे, मग एक पार्टनर मिळाला बास झालं तेवढं. आणि इकॉनॉमिक फॅक्टर्स कसं, तुम्ही जास्त मेंबर्स घेता सस्टेन कसं होणार, महागाई एवढी वाढत आहे. आता मी एकटा आहे, मला जर 10 बायका असतील, पुण्यात राहायचं म्हणल्यावर किती अवघड आहे. मग ठीक आहे, एक पार्टनर एक आहे, आम्ही दोघेही जॉब करणार, इकॉनॉमिक कॉपरेशन करणार, लिव्हिंग अंडर सेम रूफ राहणार, एका जागी राहणार, सेक्शुअल राईट्स आहेत आम्हाला, आमचे बाळं जे पैदा होणार त्यांना लिगल राईट्स मिळणार बाकीच्या सोसायटीच्या मेंबर्ससारखं, तर त्याला आपण मॅरेज म्हणणार. ठीक आहे, आता हे काय करतं जे मोनोगॅमी आहे, इट फेवर्स ॲज अ बेनिफिट काय, तर फेवर्स बॅलन्स सेक्स रेशिओ. आता बॅलन्स सेक्स रेशिओ जर 1000 पुरुष असतील आणि 1000 स्त्री असतील तर एकाच एक मिळून जातं, बरोबर, त्यामुळे फायदा होतो. पण जर आपण पॉलिगॅमी बघितलं, मल्टिपल जर पत्नी पतित्व बघितलं, तर त्याच्यामध्ये काय एकाचे सपोज 10 बायका झाल्या तर बाकीच्यांना कमी पडणार ना. ठीक आहे ना, मग तसं तर मग ते फेवर करतं बॅलन्स सेक्स रेशिओला, इनहेरिटन्सला फेवर करतं. ठीक आहे, आणि पुन्हा सक्सेशनला पण. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा, मी सांगत एका पुरुषाचं जर एका स्त्रीसोबत लग्न झालं तर त्यांचं जे बाळ होणार त्यांना सगळे राईट्स मिळणार, त्यांचे जे तुमची प्रॉपर्टी आहे वगैरे त्याचे सगळे सक्सेशन राईट्स त्यांना मिळणार. मग ते त्याच्या थ्रू ते सोपं जातं, सक्सेशनमध्ये होतं. आणि आपल्या इंडियन सोसायटीमध्ये, इंडियन हिंदू सोसायटी जे आहे त्याच्यामध्ये जास्त कॉमन आहे. ठीक आहे, आता याचे एक्झाम्पल्स काय, तर खासी, संथाल आणि खदर्स. लक्षात ठेवायची गरज नाही आहे सध्या, आपल्या लक्षात आपोआप होईल. ठीक आहे, संथाल तर भरपूर ठिकाणी येतं, खासी पण भरपूर ठिकाणी येतं. ठीक आहे, आत्ता तुम्हाला लक्षात ठेवायची काहीच गरज नाही, 100 वेळेस 1000 वेळेस होणार आहे. ठीक आहे, तर हे झाली डेफिनेशन मोनोगॅमीची. तर मोनोगॅमीचे टाईप्स काय आहेत बघा, हे दिसतं का व्यवस्थित, जरा ब्लर ब्लर वाटत आहे ना. तर मोनोगॅमीचे टाईप्स काय आहेत, तर एक आहे सिरियल मोनोगॅमी, म्हणजे क्रमिक मोनोगॅमी, एक पत्नीत्व किंवा एक पतित्व. आणि दुसरा आहे नॉन सिरियल मोनोगॅमी. आता सिरियल मोनोगॅमी म्हणजे काय, तर एका टायमाला एकाशीच असणार, पण जर त्या व्यक्तीची डेथ झाली, तुमच्या पार्टनरची डेथ झाली, म्हणजे एक आता मेल आहे आणि एक फिमेल आहे, जर फिमेल वाईफची डेथ झाली आणि त्यांनी दुसरं लग्न केलं तर ती सिरियल मोनोगॅमी, म्हणजे सिरीज चालत राहणार आहे. कळालं, म्हणजे आत्ता एक तुमचा पार्टनर आहे, पुन्हा नंतर त्यांच्यानंतर दुसरा पार्टनर आहे, मग ते उलटं पण असू शकतं. एक स्त्री आहे, त्यांचा हस्बंडची डेथ झाली, पुन्हा दुसऱ्याशी लग्न केलं तर ते सिरियल मोनोगॅमी. म्हणजे पहिलं 1+1 होतं, हे 1 नाही राहिले, मग दुसरे 1 आले, मग तिथं एक राहणार आहे. मग याला बघा, आपण तुम्ही बघायला गेलं मल्टिपल पार्टनर्स होणार आहेत, बट कसे होणार आहेत, इन्स्टॉलमेंटमध्ये होणार आहेत. म्हणजे याला आपण म्हणू शकतो पॉलिगॅमी इन इन्स्टॉलमेंट पण म्हणू शकतो सिरियल मोनोगॅमीला. आता हे थिंकर्सचा विचार नाही, आपण लिहू शकतो असं लिहिताना. ठीक आहे, दुसरं कोणतं आहे, नॉन सिरियल मोनोगॅमी. म्हणजे याच्यामध्ये काय, एकच पार्टनर असणार लाईफ टाईम, मरेपर्यंत एकच पार्टनर. असा एक प्राणी पण आहे, कोणता प्राणी आहे सांगा बरं, बर्डमध्ये पेंग्विन, एक पार्टनरच असतो त्यांचा लाईफ टाईम. डेथ झाली एका पार्टनरची, तो शेवटपर्यंत तो एकटाच पार्टनर राहतो, तसाच राहतो. तर आपल्याला याचे एक्झाम्पल्स बघा कोणते आहेत. इरूला आहेत. इरूला कुठं ऐकलेलं आहे आपण, नाव ऐकलेलं आहे का इरूला? ऐकलं. जय भीम मूवी बघितला होता, जय भीम मूवीमध्ये ते जे ट्राईब्स असतात ते असतात, त्यांना स्नेक कॅचर्स म्हणतात. साप खूप चांगले पकडतात ते. विचार करा, यांना इरूलाजला कॅलिफोर्नियाला घेऊन गेले होते साप पकडायला, ते पायथन्स वगैरे तिकडे पकडण्यासाठी, एवढे फेमस आहे ते. यांच्याकडे टेक्निक्सच एवढ्या चांगल्या आहेत ना की साप कसे पकडायचे, अजगर कसे पकडायचे, तर त्यांना कॅलिफोर्नियाला US घेऊन गेले होते साप पकडण्यासाठी. नेक्स्ट कोणते आहेत, तर अंदमानाईज आपले भिल, गोंड आणि कदर्स. आता बघा कदर आपण दुसऱ्या वेळेस नाव रिपीट झालं, तर तुम्ही म्हणजे मिक्स होणार आहे ते. ठीक आहे, तर तुम्हाला 100 वेळेस तेच नावं येणार आहेत. ठीक आहे, तर आपण इथं लक्षात राहू द्या की का गरिबी आहे भरपूर, एकच पार्टनर असणार आहे लाईफ टाईम, आणि तुम्ही लग्नही करू शकत नाही, पैसा नाही एवढा डबल. ठीक आहे, किंवा कसं असतं हुंडा वगैरे हे पद्धत असतं, तुम्ही हुंडा देऊ शकत नाही दरवेळेस, किंवा दुसरं ब्राईड प्राईज म्हणतात, वधू मूल्य किंवा वधू शुल्क म्हणतात, ते देता येत नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही एकच लग्न करता, डबल करायची तुमची म्हणजे तेवढी लेवल पण नाही आहे, तुम्ही करू शकत नाही, तेवढे पैसे खर्च करू शकत नाही. त्यामुळे त्याला नॉन सिरियल मोनोगॅमी म्हणणार. एका टायमाला एकच आणि तोच लाईफ टाईम टच चालणार आहे, त्याची डेथ झाली तर तो तरी तुम्हाला पार्टनर नाही आहे दुसरा कोणी. ठीक आहे,
हे आता आपल्याला कुठे मिळतं सिरियल? मॉडर्न सोसायटीत. मी सांगितलं ना, मॉडर्न सोसायटीजमध्ये पण कुठे जास्त प्रॉमिनंट. एक्झाम्पल आपल्याकडचं बघा, नाव सांगता येतं, शशी थरूर, 3 लग्न झाले होते त्यांचे. पुन्हा नंतर दुसरे एक्झाम्पल किशोर कुमार, त्यांचेही 2-3 लग्न होते. तर तसं मी सांगते मॉडर्न सोसायटीजमध्ये, स्पेशली अशा सोसायटी ज्याच्यामध्ये डायव्होर्स रेट खूप जास्त आहे. डेथ झाली किंवा डायव्होर्स झाला की तुम्ही दुसरा पार्टनर बघता, त्यांची डेथ झाली, डायव्होर्स झाला की तुम्ही तिसरा पार्टनर बघता, असं. ठीक आहे, काही डाऊट याच्याबद्दल, मोनोगॅमीबद्दल? नाही. नेक्स्ट आहे बघा आता पॉलिगॅमी. पॉलिगॅमी म्हणजे पती पत्नीत्व, म्हणजे मल्टिपल पत्नी असू शकतात किंवा मल्टिपल पती असू शकतात. ठीक आहे, तर आता मी लिहिले 1 + इन्फिनिटी, मग ते दॅट कॅन बी 2, 3, 4, 5, 6 किती असू शकतात तुमच्या हिशोबानं. ह्याचं प्रॉमिनंट एक्झाम्पल आपल्याला कुठं बघितलेलं आहे? आपण लहानपणापासून बघत आलो. द्रौपदी. द्रौपदी जे आहे कुठे आहे द्रौपदी? महाभारतामध्ये. इथे काय मग इन्फिनिटीची व्हॅल्यू तेव्हा 5 होती, 1:5, 1 + 5. तर द्रौपदीचं आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता तेच एक्झाम्पल लिहिणार आहे. द्रौपदी कुठल्या एरियातली राहणारी होती? नॉर्दर्न इंडियामध्ये होती, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या एरियामध्ये होती. तर म्हणून त्याचं एक्झाम्पल आपण तेच टाकणार आहेत आता, की मल्टिपल हजबंड्समध्ये जर टाकलं तर ते एक्झाम्पल आहे. त्याची डेफिनेशन काय? मॅरेज टू मोर दॅन 1 पर्सन. सोपी डेफिनेशन. काय प्रॉब्लेम आहे का? एकापेक्षा जास्त व्यक्तीसोबत तुमचा विवाह संबंध. ठीक आहे, मराठी नोट्समध्ये तुम्ही वाचत चला सोबत. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर, काहीतरी मिस्टेक असेल तरी मला सांगा बरं. आणि वाईड स्प्रेड इन दी ट्रायबल इंडिया, सगळीकडेच आहे. आता याचे एक्झाम्पल्स कोणते? तर बायगाज आहेत, नागा आहे, गोंड्स, बघा गोंड्स सगळीकडे आले, आणि नायर्स. नायर्समध्ये पण आहे बरं पॉलिगॅमी, आपण आता बघितलं पण. तर ते पॉलिगॅमी, नायर्स एक्झाम्पल टाकले. तुम्हाला 2 एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत, प्रत्येकाचा एक एक्झाम्पल जरी झाला तर मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. आता पॉलिगॅमीचे बघा टाईप्स. मोनोगॅमीचे आपण काय बघितले होते? 2 टाईप. डबल सांगा. हां, सिरियल आणि नॉन सिरियल. हे सिरीज चालत राहते कंटिन्युअसली, आणि इथे नॉन सिरियल आहे, म्हणजे बिचारा एक पार्टनर गेला की तोच लाईफ टाईम तोच पार्टनर असतो. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे? पॉलिअँड्री आणि पॉलिगायनी. पॉली म्हणजे मल्टिपल, बहु, आणि गायनी म्हणजे पत्नी, फिमेल. तर मल्टिपल फिमेल्स असणार, आणि इथे पॉली म्हणजे मल्टिपल आणि अँड्री म्हणजे मेल पार्टनर म्हणजे पती असणार. इथं बहुपतित्व आणि बहुपत्नीत्व. ठीक आहे. तर आता पॉली अँड्रीचे टाईप काय आहेत? फ्रॅटर्नल आणि नॉन फ्रॅटर्नल. फ्रॅटर्नल म्हणजे काय? तर भाऊ, बंधुत्व. बंधुत्ववालं बहुपतित्व, बंधुत्व बहुपतित्व असं म्हणायचं. तर फ्रॅटर्नल ते झालं. तर आमच्या याच्यामध्ये काय असणार आहे? एक फिमेल आहे, एक लेडी आहे, आणि त्यांचं लग्न व्हायला लागले भावांसोबत. 3-4 भाऊ आहेत जे आहेत, म्हणजे द्रौपदी इथं एक्झाम्पल टाकायचं तुम्ही, फ्रॅटर्नल. आणि इथं काय आहे? नॉन फ्रॅटर्नल, म्हणजे तिथं भाऊ असणं गरजेचं नाही आहे. म्हणजे तुम्ही भाऊ सोडून म्हणजे एक पत्नी आहे. तिथं नायरचं आपण एक्झाम्पल घेतलं ना केरळाचे, तर ते की म्हणजे एक लेडी आहे तिचे मल्टिपल हजबंड असतात, आणि ही कंडिशन नाही की तिथं भाऊच असायला पाहिजे, कोणी पण व्हिजिटिंग हजबंड असू शकतो. तर त्याचं एक्झाम्पल आहे नायर आणि कोडाज. तर नायर कुठले? केरळाचे, आणि कोडाज कुठले? तामिळनाडूचे. हे एक्झाम्पल आहे. फ्रॅटर्नलमध्ये आपण काय बघितलं? एक्झाम्पल टोडाज, खासाज. ठीक आहे. काय डाऊट याच्यामध्ये? एकदम वरवर सांगत आहे मी, डिटेलमध्ये जर पाहिजे असेल तरी सांगा. आणखी लिहिलेलं आहेत नोट्समध्ये, तुम्हाला कळेल. काही कळायला लागले का नाही कळायला? कळत आहे? थोडा जरी डाऊट असेल सांगा, तुम्हाला कळत आहे? ठीक आहे. आता पॉलिगायनी. पॉलिगायनीमध्ये सोरो म्हणजे काय असतं? सिस्टर. ठीक आहे. फ्रॅटर म्हणजे वडिलाच्या थ्रू कनेक्टेड, फ्रॅटर म्हणजे बंधुत्व, सोरो म्हणजे सिस्टर. तर आता सिस्टरच्या थ्रू कनेक्टेड म्हणजे काय? पॉलिगायनी. इथे म्हणजे जे हा एक पुरुष असणार आहे, त्याच्या ज्या वाईफ आहेत त्या काय असणार? बहिणी असणार. ठीक आहे. तर हे सोरोरल जे पॉलिगायनी आहे तिथे बहिणी असणार एक. आणि नॉन सोरोरल म्हणजे काय असणार? नॉन सोरोरल म्हणजे तिथे बहिणी असणं गरजेचं नाही आहे, कोणी पण असू शकतात ते. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही कसं करणार बघा. याच्यामध्ये आता तुम्हाला डाऊट पण येत असेल. काय डाऊट यायला लागला सांगा बरं याच्यामध्ये? काय डाऊट आहे का याच्यामध्ये? आता एवढे मोठे हजबंड्स आहेत, तर त्यातला ॲक्च्युअल फादर कसा? ते डाऊट येतो आपल्याला, की ॲक्च्युअल फादर कसं कोण असणार? जे आता जसं आपण म्हणतो ना, द्रौपदी आणि पांडव त्यांच्यामध्ये अभिमन्यू झाला, तर अभिमन्यूचं वडील कोण होते? हां, ती सुभद्रा होती ना. सुभद्रा होती, बरोबर. द्रौपदीचे किंवा जे बाकीचे पण आहेत त्यांचे चिल्ड्रन, ते कसे आपण ठरवणार? कशावर ठरवणार? तर त्याचे पण प्रोसेस आहेत आपल्याकडे वेगवेगळे. ठीक आहे. आणि सोरोरल आणि नॉन सोरोरल बघा आता इथं. तर सोरोरल कसं लक्षात ठेवतो? सॉरो म्हणजे काय असतं? सॉरो म्हणजे दुःख. तर दुःखामध्ये काय करतो आपण? मदिरा पितो. लक्षात ठेवायला. आणि होळी खेळतो आणि मदिरा पितो, लक्षात राहू द्या. म्हणजे हे लक्षात राहील तुम्हाला एक्झाम्पल हमेशासाठी.
ठीक आहे, कधीच विसरणार नाही. सोरोरल म्हणजे दुःख झालं की तुम्ही होळी खेळा आणि मदिरा प्या. म्हणजे प्या म्हणजे मी सांगत नाही म्हणजे तसं, ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी. तर सोरोरलचं एक्झाम्पल असेल. नायरचं तर तुम्हाला पाठच झालेलं आहे आणि हे पण टोडाज वगैरे लक्षात राहणारच आहे हमेशासाठी. नॉन सोरोरलचं एक्झाम्पल काय, तर नागाज. नागाजमध्ये काय करतात, का करतात बरं एवढे मल्टिपल बायका का असतात त्यांना, पत्नी का असतात, ते वॉरियर क्लॅन आहे. वॉरियर क्लॅन म्हणजे काय करतात, तर ते मारकाट वगैरे करतात, इकडे तिकडे जातात वगैरे, लढाई वगैरे करतात, युद्ध करायचे त्यांच्यात. मग त्याच्यामध्ये कसं असते, पुरुष प्रधान संस्कृती आहे तिकडे. मग तिथे की एक पुरुष हा पॉवरफुल आहे दाखवण्यासाठी काय, मल्टिपल वाईफ्स, म्हणून तिथे ते मल्टिपल वाईफ दाखवणार. ठीक आहे. आणि पुढे त्याचं एक्झाम्पल काय, भिल आपलं सेंट्रल इंडियाचे ट्राईब आहे, आणि ओरान्स हे पण एक ट्राईब आहे. तर हे एक्झाम्पल्स लक्षात राहू द्या. याच्याबद्दल काही डाऊट, वर चाललंय का जरा, सोपं आहे ना. म्हणजे आता तुम्हाला हे याच्या खालचं काहीच लक्षात राहू देऊ नका, काही गरजेचं नाही आहे आपल्याला. एक्झाम्पल्स नंतर होणार आहेत. पॉलीगॅमीचे 2 टाईप, मल्टिपल हजबंड्स असतील तर पॉलीअँड्री, मल्टिपल वाईफ्स असतील तर पॉलीगायनी. म्हणजे काय, बहुपत्नीत्व आणि बहुपत्नीत्व. तर बहुपत्नीत्वामध्ये काय, बंधुत्व असणारे, भाऊ असले तर फ्रॅटर्नल, भाऊ नसले तर नॉन फ्रॅटर्नल, बहिणी असल्या तर सोरोरल आणि बहिणी नसल्या तर नॉन सोरोरल. सोपं. एक्झाम्पल्स आपण नंतर बघूया. तर आता बघा, हे एक पुन्हा प्रकार आहे ग्रुप मॅरेजेस, म्हणजे गटविवाह. गटविवाह म्हणजे काय असतं, गटविवाह म्हणजे आता हे पॉलीगायनी एंड्री, पॉलीगायनी एंड्री म्हणजे इथे काय असणार, इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी. म्हणजे मल्टिपल हजबंड्स मल्टिपल वाईफ्स, म्हणजे किती हजबंड असू शकतात, किती वाईफ असू शकतात. म्हणजे एक ग्रुप आहे, 10 पुरुषांचा ग्रुप आहे, ते 10 स्त्रियांसोबत विवाह करणार. मग त्याच्यामध्ये फिक्स हजबंड वाईफ नाही आहे, सगळ्यांना सेक्शुअल राईट्स असणार, सगळ्या गोष्टी असणार. ठीक आहे. मग ते आहे. तर याच्यामध्ये ग्रुप ऑफ मेन मॅरीज अ ग्रुप ऑफ वुमेन. ठीक आहे. याच्यामध्ये म्हणजे एक्सक्लुझिव्ह सेक्शुअल राईट नाही आहेत मिळणार. ठीक आहे. एक्झाम्पल काय, तर हवाईयन्स, हवाई आयलँड आहे अमेरिकेचं, तर तिथे जे जमाती आहेत ते मिळतात तिथे. पुन्हा नंतर कोणत्या न्यू गिनीचे आणि आफ्रिकेच्या थोड्या ट्राईब्स आहेत, नाव लक्षात ठेवायची गरज नाही आहे, तर तिथे त्यांच्यामध्ये मिळतं. आणि यांच्यामध्ये कसं असतं बघा, आता हे जो ग्रुप आहे 10चा, आपण 10 + 10चा जर ग्रुप धरला तर याच्यामध्ये काय होईल की मी पुरुष आहे, मी पती आहे कुणाचा, 10 बायकांचा, आणि त्याच्यापैकी एक जी स्त्री आहे ते कुणाची आहे पत्नी, ते 10 पुरुषांची. मग त्यांच्यामध्ये जो त्यांचा ग्रुप बनणार आहे 1 2 3 4 5 6 7 8 हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये एकता निर्माण होईल ना, एक सॉलिडॅरिटी असेल, म्हणजे ते सोबतच राहणार. तर मग ते काय करेल, स्ट्रॉंग कमिटमेंट विदिन द ग्रुप, हे फीचर आहे की ते सगळे सोबत राहणार. आता याच्यामध्ये तुम्ही सांगा की कसं होणार, किंवा इव्हन पॉलीगायनी वगैरे, पॉलीगायनीमध्ये कसं असणार, हे जे बघितलं आपण याच्यामध्ये. आता सपोज एक पुरुष आहे, त्याला 6 बायका आहेत. मग आता ते अथॉरिटी कशी मेंटेन करणार, कसं करणार सांगा. तर आता एकच बायको सांभाळता अवघड होतं, तर मग 5-6 हजार बायका असतील तर कसं सांभाळणार. तर त्याच्यामध्ये कसं असतं की जे सर्वात पहिली बायको आहे तिला बिग वाईफ किंवा तिला मेन अथॉरिटी असते. आपल्याकडे बघा राजे महाराजे जे होते, जे पहिली बायको असते तिला मेन क्वीन म्हणायचे, मेजर राणी, पटराणी, आणि जे बाकीचे असतात ते सेकंडरी राण्या सगळ्या. मग तिने कंट्रोल करणार, ती कंट्रोल करणार बाकी सगळ्यांवर. तर तसं करणार, आणि तिचा जो मुलगा होणार तोच गद्दीवर बसणार नंतर, असं असायचं. ठीक आहे. तर इथेही तसंच आहे, स्ट्रॉंग सॉलिडॅरिटी किंवा स्ट्रॉंग कमिटमेंट विदिन दी ग्रुप पाहिजे. फोटो टाकलेला आहे मी इथे बघा, 2 फिमेल्स 2 मेल्स. ठीक आहे. काही प्रॉब्लेम आतापर्यंत, टाईप्स कळाल्या, एकदा रिवाईज करायचं. काय काय टाईप्स आहेत सांगा, सांगा. मॅरेजच्या टाईप्स काय म्हणतो आपण, मोनोगॅमी. आता हे नंबर्सवर बघणार आहेत बरं आपण, पद्धत कशी प्रकारे लग्न होतं ते नाही बघायला. मोनोगॅमी मराठी मीडियमवाल्याला कळेल का मोनोगॅमी म्हणलं तर, एक पत्नीत्व किंवा एक पतित्व किंवा पत्नीत्व म्हणतो त्याला. आणि दुसरं काय, पॉलीगॅमी. तर मोनोगॅमीमध्ये काय टाईप होते आपण, मोनोगॅमीमध्ये सिरियल आणि दुसरं नॉन सिरियल. फिरे. आणि पॉलीगॅमीमध्ये काय टाईप होतं, एक पॉलीअँड्री आणि दुसरं होतं पॉलीगायनी. आणि ते एक तिसरा टाईप पण मी सांगितला होता, तो ग्रुप मॅरेजेसवाला, पॉलीगायनी अँड्री. ठीक आहे. तर कळालं याच्यात काही प्रॉब्लेम. याच्यामध्ये पण मी काय म्हणलं होतं, पॉलीगायनीमध्ये काय असणार, पॉलीअँड्रीमध्ये काय असणार, 2 टाईप कोणते, फ्रॅटर्नल आणि नॉन फ्रॅटर्नल. म्हणजे बंधुत्व असणारे, भाऊ नसणारे. पॉलीगायनीमध्ये काय, सिस्टर्स आहेत आणि सिस्टर्स नाही आहेत, म्हणजे सोरोरल आणि नॉन सोरोरल.
म्हणजे सिस्टर नाहीत. आणि इथे तर आपण बघितलंच की ग्रुप मॅरेजेस असणार. ठीक आहे, एक्झाम्पल्स पण आले असतील थोडेफार लक्षात, एकाच दिवसात लक्षात येणार नाही आहेत. ठीक आहे, आणि आपण काय करणार आता हा टॉपिक आजचा झाला की मी 1-2 प्रश्न घेऊन बाय द एंड ऑफ दिस वीक आपण 1-2 प्रश्न सोडूयात, मग ते तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि इथे क्लासमध्ये लिहिले तरी चालतील, घरी येऊन लिहून आणले तरी चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता बघा हां आता इथे काय तर लॉज ऑफ मॅरेजेस, काही नियम आहेत का जे मॅरेजेस किंवा विवाह संबंधाला गाईड करतात किंवा त्याच्या बाहेर जाता येत नाही? तर काही नियम आहेत का, काही तराजू वगैरे आहेत का की ज्याच्यामुळे आपल्याला की करता येत नाही? कुठे कुठे जसं लव्ह मॅरेजेस नाही करता येत. ऑनर किलिंग माहिती आहे काय असतो कन्सेप्ट? ऑनर किलिंग हरियाणामध्ये वगैरे, खप पंचायत मूवी आलता अगेन एक त्याच्याबद्दल, आता रिसेंटली आला होता. काय होतं त्यांचं, हिरोचं नाव मला आठवत नाही आहे, छान मूवी होता तो, बघू शकता. तुम्हाला उद्या नाव सांगतो मी, मला नाव आठवत नाही. त्याच्यामध्ये पण त्याचं ऑनर सैराट आपल्याकडचे एक सैराट चांगलं एक्झाम्पल आहे. तर सैराटचं ऑनर किलिंगवालं एक्झाम्पल की तिथे लॉज वगैरे काय आहेत का गव्हर्न करतात, म्हणजे ते लॉज तुमचे म्हणजे डिफाईन्ड लॉज पण असू शकतात, स्टँडर्ड की गव्हर्नमेंटनं सेट केलेले की म्हणजे तुम्ही बालविवाह करू शकत नाहीत. हे चाइल्ड मॅरेजेस ॲक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड मॅरेजेस ॲक्ट, तर तो आहे. किंवा आणखी दुसरे कोणते असू शकतात की तुम्ही ॲनिमलसोबत विवाह करू शकत नाही, ॲनिमलसोबत सेक्शुअल संबंध करू शकत नाही, अँटी बेस्टिलिटी लॉज आहेत तिथं, तर ते वाले लॉज झाले. किंवा बाकी कोणते आणखी लॉज आहेत का ते आपण बघणार आहेत. आता याच्यामध्ये लॉज आहेत का काही, तर याच्यामध्ये आपण वर बघणार आहेत लॉज, काही डिटेलमध्ये नाही. तर पहिलं काय बघा, सर्वात पहिला लॉ आहे एंडोगॅमी. एंडोगॅमी म्हणजे काय, आंतरविवाह. आंतरविवाह म्हणजे काय, एक ग्रुप असेल त्या ग्रुपच्या मध्येच लग्न होणार आहे, त्या ग्रुपच्या बाहेर तुम्ही लग्न करू शकत नाही. म्हणजे हा स्पेसिफाईड ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये हे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत, तर यांचं लग्न याच ग्रुपमध्ये होऊ शकतो. दुसरा जर हा ग्रुप आहे बी, हा ग्रुप आहे ए, तर यांचं याच्यासोबत लग्न होऊ शकत नाही. म्हणजे एंडोगॅमी, बी वाला ग्रुप विदिन बी ग्रुपच लग्न करणार, ए वाला ग्रुप हा ए ग्रुपमध्येच लग्न करणार. ठीक आहे, तर त्याला एंडोगॅमी म्हणायचं. तर काय, मॅरेज विदिन वन्स ओन ग्रुप, तुमच्या ग्रुपच्या बाहेर तुम्ही लग्न करणार नाही. तर याच्यामध्ये काय काय एंडोगॅमीचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. एक तर काय, तुमची जात, कास्ट एंडोगॅमी असू शकतं की तुम्ही जातीच्या बाहेर लग्न करू शकत नाही, जे की मोस्ट कॉमन आहे, आपण आता बघतच आहेत. आता मॅट्रिमोनियल साईट्सवर वगैरे बघा, मराठा मॅट्रिमोनी, बुद्धिस्ट मॅट्रिमोनी किंवा दुसऱ्या आणखी जैन मॅट्रिमोनी असे आहेत, तर ते कास्ट एंडोगॅमी दाखवतात आपल्याला. नेक्स्ट काय, सबकास्ट एंडोगॅमी, हे मोठं कमी पडत होतं आपल्याला, आणखी आपण छोटे छोटे पार्ट्स केले. तर त्याच्यामध्ये पण आपण बघणार की सबकास्ट काय आहे तुमची बाबा, उपजाती काय आहे, आणि त्या हिशोबाने एंडोगॅमी करणार. ठीक आहे, नेक्स्ट आहे वर्ण एंडोगॅमी. वर्ण कोणते कोणते, 4 वरून सांगायचं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि खाली अतिशूद्र म्हणजे अनटचेबल्स. ठीक आहे, तर आपण यांना आता वर्णामध्ये पकडतच नाही, अतिशूद्र यांना. ठीक आहे, तर पहिले वरचे जे 4 आहेत त्यांच्या वर्ण एंडोगॅमी. तर याच्यामध्ये कसं आहे बघा, नियम आहेत मी नोट्समध्ये दिलेले आहेत. जे ब्राह्मण्स आहेत, ब्राह्मण जर एखादा मेल असेल, साईन माहिती आहेत का तुम्हाला, मेलचे साईन कशात, मेल असं लिहितात. अँथ्रोमध्ये आपण जिनिओलॉजीमध्ये मेल ट्रायंगल येतो. ठीक आहे, तर एखादा मेल असेल तर तो लग्न कोणासोबत करू शकतो, ब्राह्मण मेल जर असेल तर, क्षत्रिय फिमेल सोबत पण करू शकतो, वैश्य फिमेल सोबत पण करू शकतो, आणि शूद्र फिमेल सोबत सुद्धा करू शकतो. तिघांसोबत त्याला चॉईस आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण पिरामिड ओपन आहे. बट क्षत्रिय जो आहे तो कोणासोबत लग्न करू शकतो, त्याच्या खालचे. फिमेल खालची कोणत्याही ह्याची चालते पण वरची चालत नाही, याला म्हणायचं आपण कोणतं, वर्ण एंडोगॅमी. किंवा इव्हन कास्टमध्येही तसं आहे की जे लोअर कास्ट आहेत ते चालणार नाही फिमेल तुम्हाला, आणि हायर कास्टची फिमेल सोबत तुम्ही करू शकत नाही. लोअर कास्टचे फिमेल करू शकता तुम्ही, मी चालणार नाही म्हणलो का, चुकीचं बोललो का आता. ठीक आहे, तर लोअर कास्टमध्ये तुम्ही फिमेल चालू शकता. आणि फिमेलला कसं आहे, खूप आधीपासून फिमेलला कमोडिटी म्हणून बघितलं जातं, सामान, कमोडिटी एक्सचेंजचं मीडियम आहे. जर कुठं भांडणं होत असेल, तुम्ही बघितलं की 2 राज्यामध्ये भांडणं होत असेल तर ते लग्न करून टाकायचे, म्हणजे ते राजाला म्हणायचं की माझ्या मुलीसोबत तुम्ही लग्न करून टाका. मुघलच्या टायमाला तुम्ही बघितलं असेल जोधा अकबर मूवी, सेम तेच सीन आहे की जोधाचं लग्न अकबरसोबत करून टाकलं आणि प्रोटेक्शन मिळालं त्यांना. तर ठीक आहे, तर आता याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, फायदे काय आहेत एंडोगॅमीचे, काय असणार सांगा फायदे. त्याची त्या ग्रुपमध्ये प्रॉपर्टी असेल, काही गोष्ट असेल ते तुमच्यासोबतच राहणार, बाहेर कोणाला जाणार नाही. दुसरं काय, एखादी जर तुम्हाला काही कला असेल तुमच्याकडे, माशी खूप परेशान करते, एखादी जर काही कला असेल किंवा काही जर तुमचं सिक्रेट असेल तेही बाहेर जाणार नाही.
तसं आहे. ॲक्च्युली जे कास्ट वगैरे जे बनले ना ते ह्याच्यावरच बनले. ह्याला गिल्ड्स म्हणतात, GUILDS, गिल्ड्स. की त्यांच्याकडे जसं आता लोहार आहेत, तर लोहार आहेत त्यांनी बनवायचे आपले मेटल्स वगैरे काम करायचे. मग त्यांना वाटायचं की दुसऱ्यांनी कोणी आमचं हे शिकू नये, मग ते काय करायचे, स्वतःच्या ग्रुपमध्येच लग्न वगैरे लावून द्यायचे. मग दुसऱ्यांनी ती कला तुमची बाहेर जाणार नाही. त्यामुळं काय झालं, पुन्हा डिपेंडिंग अपॉन तुमचं काम कसं आहे ते मग श्रेणी तयार झाल्या, हायरार्कीमध्ये तयार झाल्या. तुम्ही जर शिकवत असाल तर तुम्ही ब्राह्मण झाले, तुम्ही जर युद्ध करत असाल तुम्ही क्षत्रिय झाले, बिझनेस करत असाल वैश्य झाले, आणि मिनियल बाकीचे खालचे कामं करत असाल तर तुम्ही शूद्र झाले. मग त्या हिशोबानं असं. ठीक आहे. नेक्स्ट आहे ट्रायबल एंडोगॅमी. तर ट्रायबल ग्रुप्समध्ये कसं आहे, तर एक ट्रायबल जमात आहे, तर त्या जमातीचं दुसऱ्या जमातीसोबत लग्न करू शकत नाही. ते जर असेल तर त्याला ट्रायबल एंडोगॅमी म्हणायचं. त्याचं एक प्रॉमिनंट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, टोडाज. टोडाज हे काय आहे, एक नोमॅडिक ट्राईब आहे, इकडे तिकडे भटकंती फिरणारी ट्राईब आहे. तर यांनी काय करतात, पॅश्चरलिस्ट आहे ते. म्हणजे काय करतात, तर प्राणी पालन करतात, म्हणजे आपले गाई म्हशी वगैरे ह्यांचं पालन करतात. म्हणजे ह्यांचा व्यवसाय काय असणार, दुग्ध व्यवसाय. हे दूध विकतात सर्वात. तर मग यांच्यामध्ये काय आहे, यांच्यामध्ये 2 पार्ट आहेत. यांच्यामध्ये दोन ग्रुप आहेत म्हणू शकतो आपण. आपल्याला जास्त आता पुन्हा नंतर ते कळेल. 2 ग्रुप आहेत, हा A ग्रुप आणि हा B ग्रुप. तर यांच्यामध्ये कसं आहे की हा A ग्रुपचे जे व्यक्ती आहेत याच्यामध्ये सब ग्रुप्स पण आहेत. तर हे A ग्रुपचे जे आहेत आणि तसेच इथे सब ग्रुप्स पण आहेत. तर या सब ग्रुपमध्ये पुन्हा छोटी व्यक्ती आहेत भरपूर. तर यांचं कसं आहे, हा A B छोटा C, तर यांच्यामध्ये लग्न चालतं. ठीक आहे. बट Aचं B सोबत लग्न होऊ शकत नाही. म्हणजे ते काय करतात, स्वतःच्या ग्रुपमध्ये A मध्ये हे काय आहेत, एंडोगॅमस आहेत. म्हणजे काय आहेत, आंतरविवाह करतात. बट Aचं B सोबत चालत नाही, तिथे काय ते एक्झोगॅमस आहेत, म्हणजे बहुविवाह. ठीक आहे. मग तिथे त्यांचं होऊ शकत नाही ते. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा आपण बघितलं कास्ट एंडोगॅमी, सबकास्ट एंडोगॅमी, वर्ण एंडोगॅमी आणि ट्रायबल एंडोगॅमी. तर याचं एक्झाम्पल फक्त लक्षात राहू द्या, ट्रायबलचं टोडाज लक्षात राहू द्या. ठीक आहे. ॲडव्हान्टेजेस आपण बघत होतो. तर काय करतं, ग्रुपमध्ये युनिटी आणतं, प्रिझर्व्स प्रॉपर्टी, प्युरिटी ऑफ द ग्रुप. बाहेरचे जीन्स वगैरे जणू वगैरे येणारच नाही कोणी, तर तुमचं जे आहे प्युरिटी लाईन ते मेंटेन राहणार. असंच बघा आता तुम्ही म्हणजे रॉयल फॅमिलीज वगैरे आहेत ब्रिटनच्या, त्यांच्यामध्येच लग्न व्हायचे, त्यांच्या तेच ग्रुपमध्ये. त्याला ब्ल्यू लाईन प्रिझर्वेशन म्हणतात. ते म्हणजे ब्ल्यू ब्लड त्यांचं असतं ना, ते म्हणतात प्युअर ब्लड एकदम. फॅरोज इजिप्तचे वगैरे ज्यांच्यामध्ये असायचं त्यांच्यातच लग्न व्हायचे, तर ते एंडोगॅमस म्हणतात आपण. आता याचं डिसएडव्हान्टेज काय आहे, तर सोसायटीचं डिव्हिजन होतं. म्हणजे आपण बघितलं वर्णाश्रममध्ये की ते एंडोगॅमस ग्रुप्स आहेत कास्टचे, मग त्यामुळे सोसायटीमध्ये डिव्हिजन असणार. ठीक आहे. लिमिट्स दी पार्टनर चॉईस. मला जर एखादी ब्राह्मण मुलगी आवडली पण मी लग्न करू शकत नाही, का तर मी ब्राह्मण नाही आहे. किंवा मी जर क्षत्रिय आहे, मला म्हणजे मी क्षत्रिय मुलगी आहे आणि मला जर एखादा पुरुष खालचा आवडला, खालच्या वर्णातला, तर मी त्यांच्याशी लग्न करू शकतो. तर तिथे म्हणजे तुमच्या लाईफ पार्टनरचे ज्या चॉईस आहेत ते लिमिटेड होऊन जातात. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, जीन पूल तेवढा लिमिटेड राहतो. तुम्ही त्याच्यातच लग्न करत राहणार. ठीक आहे. नेक्स्ट काय, मे प्रमोट निगेटिव्ह प्रॅक्टिसेस. निगेटिव्ह प्रॅक्टिसेस म्हणजे कसं सांगा, कोणत्या निगेटिव्ह प्रॅक्टिस आहे ज्याशी रिलेटेड आठवतं का काही, सती वगैरे येणार. तुम्ही दुसरीकडे लग्नच करू शकणार नाही. नाहीतर दुसरी निगेटिव्ह प्रॅक्टिस आपण ऑनर किलिंग म्हणलं, तशा निगेटिव्ह प्रॅक्टिसेस येणार. ठीक आहे. एक्झोगॅमी, एंडोगॅमी आता सांगितलं, एक्झॅक्टली अपोजिट एक्झोगॅमी. बहिर्विवाह म्हणजे बाहेरच्या ग्रुपसोबत तुम्ही विवाह करू शकता. काय असेल आता याच्यामध्ये सांगा. आपण तिकडे काय बघितलं, विदिन दी ग्रुप लग्न करणार, इथे आउटसाईड वन्स ओन ग्रुप, तुम्ही तुमच्या ग्रुपच्या बाहेर जाऊन लग्न करणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहेत आता, गोत्र, प्रवरा, सपिंड आणि विलेज. सोप्या भाषेपासून जाऊ आपण. विलेज म्हणजे काय, गाव. तर तुम्ही तुमच्या गावामध्ये लग्न करू शकत नाही, तुम्हाला गावाच्या बाहेर करावं लागतात. आपण लहानपणी एक प्रतिज्ञा घ्यायचो, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. सर्व भारतीय माझे भाऊ बांधव आहेत. हां, एक्सेप्ट वन म्हणायचो आपण तेव्हा. तर आता इथे तसंच आहे की गावातले सगळे माझे बांधव आहेत, पण बाहेर लग्न करावं लागणार मला. जर तुमच्याकडे एंडोगॅमी असेल तर तुम्ही करू शकता. एक्झोगॅमी आहे म्हणून तुम्हाला त्या गावाच्या बाहेर करावं लागेल. सपिंड म्हणजे काय, तर पिंड म्हणजे एक फॅमिलियल लाईन आहे तुमची. वडिलाकडच्या साईडला तुम्ही 5 जनरेशन्सपर्यंत आणि आईकडच्या साईडला 3 किंवा 7 जनरेशन्सपर्यंत जर तुम्ही रिलेटेड असाल कशाच्यानं तर तुम्ही लग्न करू शकत नाही. नेक्स्ट काय, प्रवरा. प्रवरा म्हणजे काय, बंधू, भाऊ.
भाऊ वगैरे जर असाल तुम्ही लाईनमध्ये कुठे जर रिलेटेड असताल, किंवा जर तुमचे हे असतील काय म्हणतात त्याला, एखादे सेंट वगैरे जर असतील कोणी, म्हणजे तुम्ही म्हणता की आम्ही महर्षी वाल्मिकीचे ते आमचे पूर्वज आहेत, मग त्यांच्यापासून आम्ही आलो, जर तुमचे पूर्वज जर सेम असतील तर तुम्ही लग्न करू शकत नाही. ठीक आहे. आणि गोत्र म्हणजे काय, कुळ. एका कुळाचे जर तुम्ही असाल तर तिथे लग्न करू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट आता ॲडव्हान्टेजेस याचे काय आहेत, ॲडव्हान्टेजेस काय असू शकतात सांगा. बरोबर आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी वाढणार, फॅमिलीजमध्ये, ग्रुपमध्ये, आणि ग्रुपचं सर्वायवल रेट वाढणार. तुम्ही काय करणार, कनेक्टेड राहणार एक दुसऱ्यासोबत, जोडून राहणार हमेशा, तुमची म्हणजे जे एकी आहे ती निर्माण राहणार. मग त्यामुळे तुम्हाला काय सर्वायवल रेट वाढणार, कोऑपरेशन तुमचं असणार. आणि ट्रेड अलायन्सेस मी सांगितलं ना, तुम्ही कसं दुसऱ्यांसोबत लग्न करायला लागलात, म्हणजे से आता आपण महाराष्ट्रामध्ये एक कास्ट किंवा ट्राईब आहे आणि गुजरातमधले एका ट्राईबसोबत जर त्यांनी एक्झोगॅमी मॅरेजेस वगैरे करत असतील तर त्यांचे ट्रेड किती वाढणार. पण एंडोगॅमसला कसं आहे, ते तुमचा ट्रेड वगैरे जाणारच नाही, तुम्ही तिथले तिथेच राहणार. जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही स्वतःहूनच करायचा प्रयत्न करणार. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा थेरीज त्यांनी दिलेले आहेत, मांडलेले आहेत की बाबा एक्झोगॅमस का असू शकतात कोणी, किंवा एंडोगॅमस का असू शकतात. तर एक्झोगॅमससाठी आपण पुढे पण बघणार आहेत. वेस्टर्न मार्क आपण डेफिनेशनमध्ये बघितलं. वेस्टर्न मार्क काय म्हणतो, एक्झोगॅमस का झाले थोड्या ट्राईब्स किंवा थोडे पॉप्युलेशन एक्झोगॅमस कशामुळे झाले ग्रुप्समध्ये, तर ते म्हणतो की आपण लहानपणापासून त्यांची ओळख काय, म्हणजे लोकांची. आता मी आणि माझी पत्नी जर लहानपणापासून जर ओळखीचे असाल तर आम्हाला सेक्शुअल अट्रॅक्शन राहणार नाही, असं म्हणणं आहे त्यांचं. मग त्यामुळे आम्ही काय करणार की आम्ही लग्न सोबत करणार नाही आहे. म्हणजे फॅमिलॅरिटी ब्रीड्स कंटेम्प्ट, म्हणजे एक आपल्याला रिपल्शन तयार होणार, आपण एक दुसऱ्यापासून लांब जायचा प्रयत्न करू. तर त्यामुळे आपल्याला आधीपासूनची ओळख असेल तर लांब जाणार, त्यामुळे आपण एक्झोगॅमी बघणार. म्हणजे जर सोबतच तुम्ही लहानपणापासून राहत असाल तर तुम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे, मग त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत लग्न करायची इच्छुक नाही राहणार, तुम्ही दुसऱ्या ग्रुपमध्ये कुठेतरी लग्न करायचं. हे कोण म्हणतो, वेस्टर्न मार्क. पुन्हा काय, प्रमोटिंग अलायन्सेस, लेवी स्ट्रॉस म्हणतो. एक्झोगॅमी का केलं आपण, तर अलायन्सेस म्हणजे काय, संबंध वाढवण्यासाठी, तुम्ही इकडे तिकडे संबंध वाढवण्यासाठी अलायन्सेस केले. म्हणजे तुम्ही लग्न करलं, आता जसं सांगितलं जोधा अकबरचं आपण सांगितलं, ते अलायन्स झालं, राजपूतसोबतचं मुघल्सचं अलायन्स झालं, आणि त्यामुळे मग त्यांचे संबंध वाढले, ट्रेड्स वाढले वगैरे पुढे बाकीच्या गोष्टी. ठीक आहे. आणि कॉन्स्टंट स्कॅरिटी ऑफ फूड. आता मला सांगा, जर तुमच्याकडे खाण्यापिण्यासाठी काही वस्तूच नसेल, तुम्ही तुमच्या तिथेच मुलगी बघणार, ते सगळ्या गोष्टी तेच करणार, तर मग कसं जमणार तुम्हाला. पण तुम्ही उपाशी मारणार आणि त्या मुलीला उपाशी मारायला लावणार. मग तुम्ही काय करणार, दुसरा ग्रुप बघणार की जिथे काही अवेलेबिलिटी आहे का, मग दुसऱ्या ग्रुपचे वगैरे येणार तुम्ही, आणि मग शेअरिंग वगैरे होणार. माझ्याकडे पाणी आहे, तुमच्याकडे तांदूळ आहेत, मग ते आपण एक दुसऱ्याला देणार, मग तसे तुम्ही बघणार. मग हे कोण मांडतो, तर ऑड्रे रिचर्ड्स म्हणून आहे, तो मांडतो सिद्धांत. नाव काही गरजेचं नाही आहे. तर 3 गोष्टी ॲडव्हान्टेजेस याच्या काय आहेत, तर कनेक्टिव्हिटी वाढवते, सर्वायवल रेट वाढवतो, कोऑपरेशन वाढवतो, आणि ट्रेड अलायन्सेस वाढवतो. थेरीज कोणत्या दिल्यात, 3 थेरीज. वेस्टर्न मार्क म्हणतो लहानपणापासून आपण ओळखीचे आहेत तर आम्हाला लग्नामध्ये इंटरेस्ट राहणार नाही आहे, रिपल्शन होणार, एक दुसऱ्याचं पासून आम्ही दूर पडणार. आणि नेक्स्ट काय, तर प्रमोटिंग अलायन्सेस करायला लावतात. ठीक आहे, लेवी स्ट्रॉस. आणि नेक्स्ट काय, तर स्केअरसिटी ऑफ, म्हणजे कमतरता, खाण्यापिण्याचे वगैरे काही कमतरता आहेत, तर तुम्ही लग्न तुमच्या ग्रुपमध्ये कशाला करणार, दुसऱ्या ग्रुपकडे जाणार तुम्ही. ठीक आहे. जर प्रॉपर लग्न वगैरे जर अलाउड नसलं तर तुम्ही काय करणार मला सांगा. तुम्ही ट्रायबल सोसायटीजमध्ये बघितलेलं आहे. एक मूवी आहे बघितला, अपोकॅलिप्टो, बघितलं का, चांगला मूवी आहे, तुम्ही बघू शकता, नक्की बघा एका दिवशी. मला वाटतं 1.5-2 तासाचा मूवी आहे. तर त्याच्यामध्ये काय दाखवलं आहे, एक जमात आहे ते दुसऱ्या जमातीवर जाऊन हल्ला करते, त्यांच्या वस्तू, वुमेन वगैरे यांना लुटते. तर ते काय, स्कॅरसिटी ऑफ फूड वगैरे त्यांच्याकडेच अवेलेबल आहे, मग तुम्ही काय करणार, दुसरीकडचं वगैरे लुटून पुटून खाणार. तर ते तसं आहे. पण जर तुमचे संबंध चांगले असले तर तुम्ही मग लग्न करून तिथले संबंध नीट करणार. ठीक आहे. काही डाऊट याच्यामध्ये, एंडोगॅमी एक्झोगॅमी कळालं. एंडोगॅमी म्हणजे काय, यांच्यामध्येच विवाह, एका ग्रुपमध्ये विवाह, एका गटामध्येच विवाह होणार, त्याला म्हणायचं एंडोगॅमी. दुसरं काय, एका गटाच्या तुम्ही बाहेर निघून विवाह करणार, त्याला म्हणणार एक्झोगॅमी. ठीक आहे. चला पुढं चालायचं. आता बघा हे काय, हायपरगॅमी आणि हायपोगॅमी. हायपरगॅमी म्हणजे काय, हे दरवेळेस म्हणताना अनुलोम आणि विलोमच येतं पतंजलीमुळे आपल्या डोक्यात, है ना. मला तर दरवेळेस वाटतं अनुलोम विलोमच वाटतं. अनुलोम आणि प्रतिलोम आहे. अनुलोम म्हणजे हायपरगॅमी, प्रतिलोम म्हणजे हायपोगॅमी. तर मी सांगितल्याप्रमाणे तो आपलं जे श्रेणीचं हायरार्की जे पिरामिड आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे जे आहेत याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्यापेक्षा वरच्या पुरुषासोबत जर लग्न करत असाल तर ते हायपरगॅमी, अनुलोम म्हणजे जे नियमाच्या अनुसरून आहे. आणि प्रतिलोम म्हणजे काय,
तुम्ही जर क्षत्रिय आहात आणि तुम्ही ब्राह्मण मुलीसोबत लग्न करत आहात तर ते अपोजिट चाललं ना, तुम्हाला नियमात बसत नाही, मग ते झालं प्रतिलोम. हायपरगॅमी इज मॅरिंग अप इन दी सोशल अँड द इकॉनॉमिक स्टेटस, आणि हायपोगॅमी म्हणजे मॅरिंग डाऊन इन दी सोशल आणि इकॉनॉमिक स्टेटस. कळालं? ठीक आहे. आर्थिक आणि सामाजिक ह्याच्यामध्ये आजकाल सोसायटीमध्ये कसं आहे बघा, जुने मूवीज वगैरे तुम्ही कोणते पण बघितले असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हारे पास क्या आहे म्हणतात, बाप म्हणतो मुलीचा, म्हणतो ना 1 वर्षाचा टाईम देतो आणि कमवून दाखव म्हणतो 1 कोटी रुपये आण. धडकन मूवी बघितला किंवा दुसरं कोणताही मूवी बघितला, सगळ्यांमध्ये ते सिनारिओ असायचा की बाबा आमचा क्लास तुझ्यापेक्षा वर आहे, तिचं तो म्हणतो ना तुम्हारी साल भर की जितनी कमाई नहीं है उतना तो मेरी मतलब बेटी का पॉकेट मनी है महीनेभर का, असं म्हणतात ते. तर मग ते सेम आहे की क्लास आणि कास्टचा डिफरन्स. मग ते तुम्ही क्लासमध्ये जर खाली असाल तरी ते अपोज होणार आहे, पण जर तुम्ही खालच्या क्लासमध्ये जर लग्न केलं तर दॅट इज हायपोगॅमी, आणि अप्परच्या ह्याच्यामध्ये जर गेले तर हायपरगॅमी. हायपरगॅमी आणि हायपोगॅमी. कळालं डेफिनेशन? काही प्रॉब्लेम? अनुलोम आणि विलोम नाही, प्रतिलोम. ठीक आहे. तर आता एक्झाम्पल्स आणि याचे रूल्स काय? परमिटेड अँड नॉन परमिटेड मॅरेज कॉम्बिनेशन्स. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र सांगितलं मी. ह्याचं चित्र काढायचं मी दिलेलं आहे बघा डायग्राममध्ये. डायरेक्टली तुम्ही कसं काढायचं चित्र? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे असं दाखवलं. हे लग्न कोणासोबत करू शकतात? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे कोणासोबत करू शकतात? क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि हे कोणासोबत करू शकतात? वैश्य आणि शूद्र, आणि हे शूद्र फक्त. तर हे संगतीसोबत चाललंय, जे नियम आहेत त्याच्यासोबत चालेल म्हणजे हायपरगॅमी. ठीक आहे. आणि उलटं गेलं तर हायपोगॅमी. ठीक आहे. कळालं? चालायचं पुढं का काही राहिलेलं असेल डाऊट वगैरे तर सांगा. तुम्हाला कळायला लागले का आता मधून आले? थोडं थोडं कळेल ना? ठीक आहे. काही नाही, रेकॉर्डिंग बघा तुम्ही आता नंतर बाकीची. आता बघा हे एक आहे पद्धत, हे एक रूल आहे इन्सेस्ट टॅबू, म्हणजे निषिद्ध समागम निषेध. म्हणजे काहीतरी आहे हे, याला हे प्रतिबंधात्मक आहे, म्हणजे याच्यावर प्रतिबंध आहे की बाबा तुम्ही हे असं लग्न करू शकत नाही किंवा असे संबंध ठेवू शकत नाही. इन्सेस्ट हा शब्द ऐकला का कधी तुम्ही? इन्सेस्ट म्हणजे काय? तुम्ही जे जवळचे एकदम रिलेटेड आहात त्यांच्यामध्ये तुम्हाला लग्न किंवा लैंगिक संबंध तुम्ही करू शकत नाही. म्हणजे तुमची बहीण असेल, भाऊ असेल, आई वडील यांच्यामध्ये तुम्हाला संबंध ठेवता येत नाहीत. आणखी थोडे रिलेशन्स वाढवता येतात, बट जनरली जेव्हा आपण इन्सेस्ट कन्सिडर करतो तर विदिन फॅमिली, आपली जी फॅमिली आहे त्यांच्यामध्ये संबंध ठेवता येत नाहीत. तर ह्याच्याबद्दल जर काही नियम असतील आणि काही प्रतिबंध असतील तर त्याला आपण इन्सेस्ट टॅबू म्हणतो. ठीक आहे. निषिद्ध समागम निषेध. तर याची आता डेफिनेशन म्हणजे काय आहे? तर प्रोहिबिशन म्हणजे प्रतिबंध लागला ऑफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट बिटवीन सर्टन क्लोज रिलेटिव्स. आता इथे प्रॉब्लेम तुम्हाला जाणवते का? काय प्रॉब्लेम आहे या डेफिनेशनमध्ये? सर्टन क्लोज रिलेटिव्स. आता कोणासाठी आई वडील आणि हे जवळचे असू शकतात, कोणत्या सोसायटीमध्ये जवळचे नसू शकतात. ठीक आहे. तर इथे म्हणून एक निधाम म्हणून एक आपला थिंकर आहे, निधाम. तर तो काय म्हणतो? इन्सेस्ट टॅबू असा कन्सेप्टच नाही आहे काही, त्याच्यामुळे म्हणतो फक्त हे सर्टन गोष्टीमुळं की सर्टन क्लोज. का तर बरोबर आहे ना की एखाद्या सोसायटीमध्ये तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी जवळचे नातेवाईक हे असे आहेत, हे असू शकतात, दुसऱ्या सोसायटीमध्ये ते नसू शकतात. आता आपण एक साधं एक्झाम्पल घेतो. इजिप्तमध्ये झालं. क्लिओपॅट्रा ऐकले का नाव? क्लिओपॅट्रानं काय केलं होतं? तिचे जे लहान भाऊ होते 2 त्यांच्यासोबत लग्न केलं होतं. इव्हन तुम्ही आता बाकीचे मूवीज बघितल्या तर ट्रॉय मूवी झाली किंवा बाकीचे मूवीज झाले, इजिप्तच्या जर कोणतेही असतील फरोच्या मूवीज वगैरे बघितल्या तर तिथे भावा बहिणींचं सुद्धा लग्न होतं. तर त्याला इन्सेस्ट म्हणणार. मग ते त्या सोसायटीमध्ये हे कन्सेप्ट नाही आहे ना की सर्टन क्लोज रिलेटिव्हसोबत तुम्ही लग्न करू शकत नाही. ठीक आहे. तर युनिव्हर्सल प्रोहिबिशन आहे. युनिव्हर्सल प्रोहिबिशन कशामध्ये आहे? म्हणजे सगळीकडे आहे प्रोहिबिशन, हे प्रतिबंध लावलेला आहे. कशामध्ये? पॅरेंट्स आणि चिल्ड्रन्स आणि सिबलिंग्समध्ये लग्न होऊ शकत नाही हे आहे. म्हणजे आपण किती जरी म्हणलं, निधाम किती जरी म्हणला की हे असा युनिव्हर्सल कन्सेप्ट नाही आहे, पण मोस्ट ऑफ दी सोसायटीज 99.9% सोसायटीजमध्ये हे आहे. इन्सेस्ट टॅबू हा फॉलो केला जातो. ठीक आहे. तर आता याच्या वेरियस थिअरीज आहेत. थिअरीज डिटेल मी नोट्समध्ये दिले आहेत, ते वाचून घेताल. पहिली आपल्याला माहिती आहे वेस्टर्न मार्क काय म्हणतो? वेस्टर्न मार्क काय म्हणतो? तर अर्ली असोसिएशन डिटर्स दी सेक्शुअल अट्रॅक्शन. आपण जे आता मागं बघितलं एक्झोगॅमीमध्ये, किंवा मी आधीपासून तुम्हाला ओळखतो म्हणून तुमच्याकडे मला सेक्शुअल अट्रॅक्शन होतच नाही आहे, त्यामुळे मग ते काय करणार की दुसरा कोणीतरी पार्टनर त्या ग्रुपच्या बाहेर बघणार. मग त्यामुळे ते इन्सेस्ट टॅबूसाठी थिअरी आहे की बाबा इन्सेस्ट टॅबू आपण बंद का केलेलं. अनकॉन्शियस डिझायर लीड्स टू इन्सेस्ट प्रोहिबिशन. म्हणजे आता हे तर सिगमंड फ्रेड हे काय एक सायकोलॉजिस्ट आहे, याने काय म्हणतो बघा, एखादी लेडी आहे, ठीक आहे,
तर लेडी आहे तर तिचा मुलगा जो आहे, तुम्ही जनरली बघितलं का, मुलगा जो असतो तो आईकडे अट्रॅक्टेड असतो जास्त, आणि मुलगी जी असते ते फादरकडे अट्रॅक्टेड असते, वडिलाकडे अट्रॅक्टेड असते. मग आता हे या अट्रॅक्शनचं रूपांतर लैंगिक अट्रॅक्शनमध्ये पण होऊ शकतं, सेक्शुअल अट्रॅक्शन पण असू शकतं. हे तर फक्त ते होऊ नये त्यामुळे आपण ह्या लॉ आणलेला इन्सेस्ट टॅबू, की त्याच्यामुळे काय होईल, जर असं जर काही झालं तर काय होणार, सोसायटी म्हणजे आपल्या फॅमिलीमध्येच कॉम्पिटिशन लागेल. उद्या चलून मुलगा जो आहे तो वडिलासोबत कॉम्पिट करेल, मुलगा जन्मला तर वडिलाला त्याची भीती वाटेल. तर मग ते तसं कसं आहे, तर त्याच्यामध्ये काय तुमचे जे सुप्त डिझायर्स आहेत, जे आशा आकांक्षा आहेत त्यांना प्रोहिबिट करण्यासाठी इन्सेस्ट आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल पण एक मूवी छान आहे. तुम्ही मूवीजमधून अँथ्रोपॉलॉजी अर्ध्याच्या वर होतो, तुम्हाला सांगेन मी एक 10-12ची लिस्ट चांगली सांगेन. ठीक आहे, नेक्स्ट काय, अवॉइड्स फॅमिली रायव्हलरी आणि टेन्शन. मलिनॉस्की फंक्शनलिस्ट आहे, फंक्शन सांगतो की जर इन्सेस्ट टॅबू आपल्याला काय आहे बाबा, तर ह्यानं एक फंक्शन करतो इन्सेस्ट टॅबू. काय फंक्शन काम करतो, तर तुम्हाला फॅमिलीमधली जी रायव्हलरी आहे, टेन्शन आहे ते कमी करतो. मलिनॉस्की तेच म्हणला, इव्हन काय सिगमंड फ्रेड पण तेच म्हणाला, सगळ्या गोष्टी सेमच आहेत. आणि नेक्स्ट काय, रेमंड फर्थ म्हणून एक आहे, त्यानं काय केलं होतं, टिकोपिया हे आयलंड आहे, टिकोपिया, तिथे त्याने अभ्यास केला आणि त्यानं काय म्हणला की इथल्या ज्या ट्राईब्स आहेत त्यांना एक जाणीव झाली की जर भावा बहिणींमध्ये जर लग्न झालं, उशीर झाला खूप, पलीकडे गेलो होतो. अरे तेच बोललं. माहिती नव्हतं. बरं 5 वाजेची हिशोबाने आले का तुम्ही? चालेल, आता रेकॉर्डिंग बघून घ्या 1 तासाची, काही नाही. ठीक आहे, तर आता रेमंड फर्थ काय म्हणतो की इथे एक ट्राईब आहे टिकोपियाची, तर टिकोपियाच्या ट्राईबने, आपण मॅरेज हा टॉपिक घेत आहेत बरं, तर टिकोपियाच्या याच्यामध्ये कसं आहे, त्यांना जनरेशन ते त्यांच्यामध्येच लग्न करायचे. मग त्यांना रिअलाईज झालं की जर भावा बहिणींमध्ये जर लग्न झालं तर त्यांच्या नेक्स्ट जनरेशन येणारे ह्या वीक असतात, दुर्बल असतात, किंवा त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी रोग निर्माण व्हायला लागलेत, किंवा त्यांची वजन कमी व्हायला लागले, किंवा त्यांची डेथ व्हायला लागली, किंवा बोटच 5 ते जागी 6-6, 7-7 बोटं व्हायला लागली, असे काही पण व्हायला लागले, वेगवेगळे विकार निर्माण व्हायला लागले. मग त्यांनी काय म्हणे की इनब्रीडिंग म्हणजे काय, एकाच ग्रुपमध्ये प्रजनन करणे. ठीक आहे, तर ते प्रजनन केल्यामुळे काय व्हायला लागलं, काहीतरी जणू आहे म्हणजे जीन आहे की जे रिसेसिव्ह असतो, आपल्याला रिसेसिव्ह जीन, मी ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. रिसेसिव्ह जीन नावाचं एक आहे, तो काय करतो की एका जनरेशनमधून पुढच्या जनरेशनमध्ये जेव्हा जातो, जेव्हा तुम्ही विदिन इनब्रीडिंग करत असतानंतर तो जीन जो आहे तो येणाऱ्या पुढच्या जनरेशनमध्ये जास्त रिप्रेझेंट होतो. त्यामुळे बिमारी जे होतात ना, काही पण रोग वगैरे होणार, काही पण विकार, ते जास्तीत जास्त होत जाणार पुढे चलून जनरेशनमध्ये. ठीक आहे, तर मग याला रेमंड फर्थनं काय म्हणलं की इथली जे हे ट्राईब आहे यांना एक कन्सेप्ट माहीत झाला आहे, त्याचं नाव आहे मारा. आपल्याला काय आहे की बाबा आपण लक्षात कसं ठेवायचं, इन्सेस्ट केला की मारा, आपण नाही ना, बरोबर आहे ना, इन्सेस्ट केलं की मरतं म्हणजे मारा. तर आपण मारा हा कन्सेप्ट बघितला रेमंड फर्थनं. तर ते मारा हा कन्सेप्ट त्या लोकांना माहिती आहे तिथल्या, त्यांनी म्हणले की त्यामुळे ते म्हणतात की बाबा लग्न जर करायचं असेल तर सोबतच्या आपल्या जवळच्या नातेवाईकामध्ये करायचं नाही, नाहीतर मारा होतो. मारा होतो म्हणजे काय, जे लेकरं येणार आहेत ते कमजोर पैदा होणार, त्यांची डेथ होणार, किंवा काही ना काहीतरी त्यांच्यामध्ये विकार निर्माण होणार. कळालं? इन्सेस्ट टॅबू 10 मार्कर घेतो. तुम्हाला आणखी एक सांगतो बरं, हा मॅरेज टॉपिक मी का घेतला, आणखी एक त्याचं मेन महत्त्वाचं कारण, 2013 ते 2024 म्हणजे 11-12 वर्षाचा जो टाईम आहे, याच्यामध्ये या टॉपिकवरून आपण आता आज किंवा उद्यामध्ये हा टॉपिक संपेल. कमीत कमी 10 मार्क आणि जास्तीत जास्त 25 ते 30 मार्क प्रश्न येतात, म्हणजे येतात 100%. म्हणजे पेपर कितीचा आपला 500 मार्काचा आहे. म्हणजे हे 10 मार्काचं जर तुमचं प्रिपेअर केलं तर 10 मार्काचं माझ्या 2 दिवसात तुमचं प्रिपेअर होणार आहे, आणि 100% येणार म्हणजे येणार प्रश्न, ह्याच्यात डाऊटच नाही आहे. हां, मध्ये 1-2 वर्षी आलं नाही आहे तर त्याच्यामध्ये लगेच त्याच्यासोबतचा टॉपिक नेक्स्ट आहे कुटुंब, फॅमिली, त्याच्यातून येतो लगेच. तर म्हणजे हे 3-4 टॉपिक असे आहेत की नातेसंबंध, किनशिप किंवा फॅमिली म्हणजे कुटुंब आणि मॅरेज, याच्यावर या 3 टॉपिकवरच अराउंड तुम्हाला 40 ते 50 मार्काचा तर पेपर येतो. आणि 10% पेपर तर याच्यावरच झाला, दोन्ही पेपर्स मिळून. बरं, हा पेपर 1चा पार्ट टाईम म्हणत आहे, नाहीतर मी तर म्हणत बघा ना 25% पार्ट झाला पेपर 1चा हा. 250 पैकी जर 50 मार्काचं जर आलं तर 2-3 टॉपिकमध्ये पूर्ण येऊन जात आहे. आज तर आपण फक्त मॅरेज घ्यायला लागलो. आता इन्सेस्ट टॅबू एक त्यातला इम्पॉर्टंट टॉपिक आहे. अल्टरनेट इयर्स एक प्रश्न येणार म्हणजे येणार. यावेळेसची MPSC होणार आहे 100% हा यायचे चान्सेस आहेत. का तर पहिल्यांदा पेपर आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स येणार आहेत. आता मी जे सांगितलं तुम्हाला, काय काय करणार तुम्ही इन्सेस्ट टॅबूमध्ये सांगणार काय, तर प्रश्न आला, सपोज 10 मार्काचा प्रश्न आला, काय काय सांगणार तुम्ही इन्सेस्ट टॅबूमध्ये? डेफिनेशन सांगणार. काय करायचं बाबा, इन्सेस्ट टॅबू म्हणजे काय, काहीतरी प्रतिबंध आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही विदिन तुमच्या क्लोज रिलेटिव्हमध्ये लग्न करू शकत नाही. मराठीवाले डेफिनेशन एकदम प्रॉपर तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, तर ते काय, प्रोहिबिशन ऑन सेक्शुअल कॉन्टॅक्ट बिटवीन सर्टन क्लोज रिलेटिव्स.
तर तुम्ही ह्याचा जेव्हा क्रिटिसिझम करणार आहात, टीका करणार आहेत ह्या इन्सेस्ट टॅबूवर, तर टीका करत असताना तुम्हाला हेच सांगायचं आहे की सर्टन हा टर्मच नाही आहे. सर्टनमुळे तुम्ही सांगू शकत नाही की बाबा कोण माझा क्लोज आहे कोण नाही आहे. त्यामुळे मग पुन्हा तिथं कोण टाकणार तुम्ही? निधाम. तुम्ही लिहून घ्या ना, निधाम लिहिला का नोट करायचं लगेच, नोट करून टाकायचं. मी जर सांगत आहे काहीतरी निधामबद्दल लिहून घ्यायचं. ठीक आहे. तर निधाम काय म्हणतो की बाबा इन्सेस्ट टॅबू हा असा कन्सेप्टच नाही आहे त्यामुळे. ठीक आहे. आणि बाकीच्या मग गोष्टी ते झालं. पुन्हा ते झालं, तुम्ही डेफिनेशन सांगितली, युनिव्हर्सल प्रोहिबिशन आहे म्हणून तुम्ही सांगणार. पुण्यामध्ये तर आई वडिलांमध्ये आणि मुलासोबत लग्न होऊ शकत नाही किंवा भावा बहिणींमध्ये लग्न होऊ शकत नाही. तर त्याच्या थेरीज आहेत वेगवेगळ्या. आपण किती थेरीज बघितल्या? 3-4 थेरीज बघितल्या. पहिली थेरी कोणती बघितली? वेस्टर्न मार्क. आधीची ओळख आहे, लग्न करणार नाही. सोप्या भाषेत पाठ करायला आपल्याला. आणि तुम्ही असंच लिहायचं. मला सांगतो मी काय प्रॉब्लेम काय होतो, 10 मार्काचा प्रश्न जर आला तुम्हाला तर 2 पानाची जागा असते. तुम्ही जर शब्दशः जर प्रत्येक वस्तू लिहित गेलं ना तर तुम्हाला टाईम पुरणार नाही आहे. तुम्हाला लिहायचं कसं असतं तुम्हाला सांगतो आता. लिहिताना कसं लिहायचं? आता पहिली कसं बंद झालं? डेफिनेशन पासून करायचं. 1 मिनिट. हे इकडे कॉर्नरला असं खाली. ठीक आहे. काय म्हणले? हा इंट्रो डेफिनेशन. फक्त एक लक्षात राहू दे बरं, दरवेळेस आपल्याला हे लिहायची गरज नाही. इंट्रोडक्शन असं लिहायचं नाही, ते बालिश वाटतं खूपच. इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन असं लिहायची गरज नाही. कुठे कुठे लिहायची गरज लागते पण प्रत्येक जागी नाही. तर इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही काय करणार? डेफिनेशन. आता तुम्ही बघितलं असेल जे UPSCचे सगळे टॉपर्स आहेत ना, मोस्ट ऑफ द टॉपर्सच्या ज्या नोट्स आहेत ना ते क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्येच आहेत. ते क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये का करतात? का तर ते बघून बघून पाठ होऊन जातं तुम्हाला. आणि पाठ झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली तिथे लिहू शकता. 10 मार्करचा जर प्रश्न आला, तुम्हाला टाईम किती असतो लिहिण्यासाठी GS मध्ये? किंवा खूप झालं 7 ते 7.5 मिनिट. एखादा प्रश्न सोडला तर 8 मिनिट. ते पण एक कला आहे बरं. एखादा प्रश्न सोडून जर तुम्ही मार्क वाढवू शकत असाल बाकीकडे तर त्याला काही प्रॉब्लेम. एक 10 मार्कर सोडायचा म्हणजे सोडायचं म्हणजे येत असेल तर सोडायचं नाही, नसेल येत तर जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती जरी लिहिलं तर त्यामध्ये 1-1.5 मार्काच्या वर पडणार आहे, तर त्याला कुर्बान करून बाकीचा स्कोर वाढवायचा. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये आपण थेरीज लिहिणार. पहिलं काय करणार तुम्ही? फर्स्ट थेरी लिहायची वेस्टर्न मार्क. वेस्टर्न मार्क किंवा तुम्हाला इथं लिहायचं की वेस्टर्न मार्कची थेरी किंवा थेरीचं नाव लिहा की फॅमिलिअरिटी डिस्ट्रप्शन थेरी की फॅमिलिअरिटी थेरी. तर फॅमिलिअरिटी थेरीमध्ये ते काय म्हणतो तर सेक्शुअल रिपल्शन होतं. फॅमिलिअरिटी लीड्स टू सेक्शुअल रिपल्शन. झालं, एवढंच लिहायचं. नेक्स्ट मूव्ह करायचं. सेकंड लगेच काय लिहायचं? सप्रेस सबकॉन्शियस डिझायर सबकॉन्शियस डिझायर सप्रेस करा बाय सिगमंड फ्रीड. एवढं लिहायचं, डिटेल जायची नाही गरज. तिसरं लगेच फंक्शनलिस्ट थेरी. मलिनॉस्की काय म्हणतो तर अवॉइड फॅमिली रायव्हलरी अँड टेन्शन. एवढं वर्ड लिहायचं. पूर्ण डिटेलमध्ये लिहायचं नाही की मलिनॉस्की हॅज स्टडीड वगैरे असं तसं. पूर्ण डिटेलमध्ये लिहित बसलं ना टाईम तुम्हाला पुरणार नाही. आणि मराठीवाल्याला तर पुन्हा जास्त डिटेलमध्ये लिहावं लागतं आणखी. मग त्यांना थोडंसं आणखी म्हणजे जास्त जाणार. मग त्यामुळे जास्त शब्द लिहायचे नाही, कमीत कमी शब्दमध्ये आणि खुल्लं लिहून डायग्राम काढायचं. ठीक आहे. आता आपण फॅमिली जेव्हा रिप्रेझेंट करतो तर हा मेल आहे, हे फिमेल आहे. लग्न झालं हे आपण असं दाखवतो. ठीक आहे. आता यांचे ही डिसेंट म्हणजे कुळ तुमचं खाली येणार, तर हे असं दाखवणार. यांचा एक मुलगा दुसरी मुलगी, तर हे एक फॅमिली झाली. ठीक आहे. न्यूक्लिअर फॅमिली. ठीक आहे. आता या मुलीचं लग्न जेव्हा होणार आहे तर हा येणार असं. मग हे दाखवायचं बरं. इथं मेल म्हणजे काय असणार हे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं की सिरियल आपण मोनोगॅमी बघितली होती. सिरियल मोनोगॅमीमध्ये काय, हा पार्टनर आहे, हे लग्न झालं, फिमेलची डेथ झाली. मग यानं काय करणार? हे झालं, हे सिरियल मोनोगॅमीचा डायग्राम झाला. तुम्ही काढून टाकायचा हा डायग्राम. सोपं आहे. एक्झामिनरला टाईम नाही आहे, त्यांना खूप कमी पैसे मिळतात पेपर चेक करायचे. मग त्यांनी आणि तुम्हाला एक सांगतो सोपी गोष्ट बरं, मी दरवेळेस सांगतो माझ्या स्टुडंट्सला की एक्झामिनर जो असतो ना चेक करणारा, त्यांचं एक ॲव्हरेज वय किती असतं? 45च्या वरच तुम्ही गृहीत धरून. आणि इंटरेस्ट नसतो प्रत्येक लाईन टू लाईन वाचायचा. तेच त्यांनी 25 वर्ष झालं अभ्यास करत असतात. तर मग त्यांना तुम्ही डायग्राम्स असे बनवून दिले आणि एका मुलाने भल्ला मोठा निबंध लिहून टाकलाय 10 मार्करसाठी, कुणाला मार्क जास्त मिळणार? तुम्ही त्यांचं काम सोपं करा, ते तुमचं काम सोपं करतील सिंपल भाषेत. बरोबर का? तुम्ही जर त्यांना म्हणजे काही एफर्ट्सच लावायची गरज नाही आहे तर मग कसं ते. आधीच मी तुम्हाला सांगितलं, एक बायको सहन करणं अवघड असतं. त्यांनी बायकोसोबत भांडण करून आलं, पेपर तुमचा चेक करायला, सगळा राग तुमच्यावर काढायचा, तिकडे तर काढू शकत नाही.
मग ते तसं व्हायचं. पण जर तुम्ही जे साईन दिले हां. ना ते अँथ्रोपॉलॉजिकली म्हणजे ते साईन आहे. हां तेच साईन आहेत. नाही ते साईन चेंज झालं. नाही 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 साईन नाही, स्वतःहून काही बनवायचीच नाही ना आपण साईन. मी तुम्हाला ते साईनबद्दल पण सांगणार, त्याला जिनिओलॉजी म्हणतात आपण. नाही नाही आपण प्रॉपर सगळे साईन्स असतात. हे जो साईन असतो तो मेल असतो, हे फिमेल असतं, हे डेथ झालेलं साईन आहे, हे मॅरेजचं साईन आहे, हे भावांचं साईन आहे असं. नाही तर मॅथ्समध्ये पण काय काय आहेत ना हां हां हां. रिलेशन वगैरे. नाही नाही हे आपले फिक्स आहे, त्याच्यामध्ये चेंजेस काहीच नाही आहे. ह्याच्याबद्दल पण मी एक लेक्चर घेणार आहे नंतर. आजच्या ह्याच्यात एवढं गरज लागणार नाही. ठीक आहे. टाईम किती झाला आता? हां आहे आणखी एक 20 मिनिट आहेत आपल्याकडे. ठीक आहे. तर 3-4 थेरीचे पाठ झाले तुम्हाला. पुढे चालायचं. इन्सेस्ट टॅबू झाला, महत्त्वाचा झाला बरं. हा जर प्रश्न आला तर लक्षात राहील तुम्हाला. आणि बघा तुम्ही आता ह्या गोष्टी डेफिनेशन लिहिलं, त्याचे प्रोहिबिशन युनिव्हर्सल आहे ते सांगितलं, थेरीज लिहिल्या, एक्झाम्पल्स टाकले. तर इन्सेस्ट टॅबूचे एक्झाम्पल काय आहेत? तर मी निमोनिक बनवलेलं होतं एक PAIR. आता मला लक्षात राहील का नाही माहीत नाही लक्षात. तर P म्हणजे फॅरोज कुठले? इजिप्तचे. हे काय? रॉयल फॅमिलीज ब्रिटनच्या, ब्रिटिश. हे काय? AINOज, आयनोज. आईपासून मला आठवत नाही आहे. 2-3 एक्झाम्पल पास झाले तुम्हाला. म्हणजे पेअर्समध्ये लक्षात राहू द्यायचं. इन्सेस्ट हा पेअर्समध्ये केला जातो, लक्षात राहू द्यायचं. त्याच्यामुळं मग हे एक्झाम्पल्स इन्सेस्टचे जर कुठे अलाउड असेल, म्हणजे भावांमध्ये लग्न, भावा बहिणींमध्ये लग्न वगैरे, पॅरेंट्ससोबत लग्न वगैरे जर अलाउड असेल तर हे एक्झाम्पल्स होते. तर बहिणींमध्ये आणि भावामध्ये लग्न व्हायचं इथं, फॅरोजमध्ये पण आणि रॉयलमध्ये पण आणि आयनोजमध्ये पण. तर कशामुळे व्हायचं त्याचं कारण मी सांगितलं तुम्हाला. आता त्यांचं प्युरिटी ऑफ ब्लड मेंटेन करायला ते बाहेरच्यांना कमी समजतात. तर फॅरोजमध्ये तर कसं असायचं, ते स्वतःला देव समजत होते. मग देव कॉमन माणसासोबत कसं लग्न करणार? मग ते लग्न करणार नाही मग त्यामुळे. ठीक आहे. चालायचं पुढं. हे 10 मार्काचा झाला बरं आपला प्रश्नाचा. आता काय? मॅरेज रेग्युलेट कशी होते. चॉईसेस ऑफ स्पाऊस, तुमच्याकडे जे तुमचा पार्टनर आहे त्याचे चॉईसेस काय काय मिळणार ते बघायचे आपण आता. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा काय 3 टाईपचे रूल्स आहेत रेग्युलेशन्समध्ये. एक आहे प्रोस्क्रिप्टिव्ह रूल. प्रोस्क्रिप्टिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक, प्रतिबंध लावणार आहे. म्हणजे नाही करायचंच नाही लग्न, स्टॉप, थांबा. ठीक आहे. हे झालं प्रोस्क्रिप्टिव्ह. दुसरं आहे प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणजे नियतचे नियम. म्हणजे प्रिस्क्राईब करायला लागलं आहे, तुम्हाला सांगायला लागलं आहे की अशा प्रकारे लग्न व्हायला पाहिजे. मग ते काही ना काहीतरी नियम असतात. मग ते धार्मिक असू शकतात किंवा काही असू शकतात, तुमच्या सोसायटीचे असू शकतात. मग ते तुम्हाला सांगणार की अशा प्रकारे लग्न व्हायला पाहिजे किंवा या रूल्सप्रमाणेच व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी. तर ते झालं प्रिस्क्रिप्टिव्ह. आणि नेक्स्ट आहे प्रेफरन्शियल म्हणजे काय? अधिमान्य. म्हणजे जर ऑप्शन दिला तर सर्वात भारी हे लग्न, म्हणजे तुम्हाला चॉईस जर दिली तर हे या लग्नासाठी तुम्ही जावा. ठीक आहे. आता याच्यातलं आपण अर्ध तर केलेलंच आहे. प्रोस्क्रिप्टिव्ह. आता काय आहे प्रोस्क्रिप्टिव्ह? आपण अभ्यास झालेला. इन्सेस्ट टॅबू लग्न होऊ द्यायचं नाही, मग ते सांगतात. त्याचे कारण आहेत आपण सांगितलं. ठीक आहे. तर इन्सेस्ट टॅबू हे आहे. तर मराठीमध्ये बघा किती अवघड जातं. निषिद्ध समागम निषेध. तुम्ही लिहिताना मराठी मीडियमचे सुद्धा इन्सेस्ट टॅबू लिहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तेवढं लिहायला तुम्हाला मला सांगा ना, इथे जर तुम्हाला 2 सेकंद लागणार आहे तिथे अर्ध्या सेकंदात होऊन जातं ना. टाईम असतो तेवढंच. दरवेळेस तुम्ही तीच लिहू शकणार नाही ना, असं होणार. ठीक आहे. तर प्रोहिबिट सेक्शुअल इंटरकोर्स ऑर मॅरेज बिटवीन क्लोज किन म्हणजे नातेसंबंध यांच्यामध्ये लग्न होणार. तर हे प्रोस्क्रिप्टिव्ह रूल्स. ठीक आहे. आला इन्सेस्ट टॅबू डबल पूर्ण लिहून टाकायचा. व्हॉट आर दी प्रोस्क्रिप्टिव्ह रूल्स किंवा व्हॉट आर दी मॅरेज रेग्युलेशन्स म्हणलं तर सर्वात पहिलं प्रोस्क्रिप्टिव्ह लिहायचं आणि त्यामध्ये इन्सेस्ट टॅबू पूर्ण एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. नेक्स्ट आलं प्रिस्क्रिप्टिव्ह. प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय? नियम सांगितलेले आहेत. डॉक्युमेंटेशन पेन आणि पेपरवर लिहिलेले आहेत. पेन आणि पेपरवर काय लिहिले आहेत? एंडोगॅमी कशी असायला पाहिजे, एक्झोगॅमी कशी असायला पाहिजे, ऑलरेडी आपण डिस्कस केले. झालं सोपं. नेक्स्ट आहेत प्रेफरन्शियल रूल्स. मला वाटतं आज आपला हाच टॉपिक होईल, आपण याच्यानंतर थांबूया. ठीक आहे. तर प्रेफरन्शियल रूल्स म्हणजे काय? तर दे डिफाईन whom an individual can prefer to marry. इफ गिवन चॉईस जर दिली तुम्हाला कोणासोबत लग्न करायला पाहिजे तर तुम्ही हे चॉईस घेणार. आता आपल्याकडच्या सर्वात एक्झाम्पल आहे कझन मॅरेजेस. कालच मी सांगितलं होतं मामाची मुलगी किंवा आत्याची मुलगी यांच्यासोबत लग्न जमतं. ठीक आहे. तर कझन मॅरेजेस आहेत. त्याच्यामध्ये आहेत क्रॉस कझन मॅरेजेस आणि पॅरलल कझन मॅरेजेस. क्रॉस कझन मॅरेजेस म्हणजे काय? क्रॉस कझन म्हणजे माझी आईच्या भावाचे चालेल, म्हणजे क्रॉस व्हायला लागले तिथं. आईचा भाऊ म्हणजे वडिलाची बहीण असं होणार. आणि पॅरलल कझन म्हणजे काय? मावशी किंवा काका.
काकाची मुलगी किंवा मावशीची मुलगी. म्हणजे काय ना क्रॉस तुम्हाला कळालं का? वडिलांची बहीण म्हणजे सेक्स चेंज व्हायला लागला तिथं बघा. वडिलांचा भाऊ म्हणलं तर पॅरलल सेम चाललं आहे. फॅमिली चेंज होती हां फॅमिली सेमच. हां म्हणजे तिथे फॅमिली चेंज होती बरोबर आहे. इथे भाऊ म्हणजे दोन्ही भाऊ एकाच घरात राहणार आई वडील आणि त्यांचा भाऊ, तर मग तिथे पॅरलल कझन म्हणायचं ते. म्हणजे आडनाव पण सेम जाणार ना पॅरलल, लक्षात ठेवायला सोपं. आणि इथे क्रॉस कझन. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी मराठीमध्ये शब्द काय म्हणतात मला खूप कॉम्प्लिकेट होत होते, म्हणून मग मी पॅरलल कझन आणि क्रॉस कझनच लक्षात राहू द्या तुम्ही. त्याच्यामध्ये खूप आणि तुम्ही वापरू शकता हे शब्द. का तर मराठीमध्ये मी 10-12 सोर्सेस बघितले, खूप वेगवेगळे नाव आहेत आणि आजचंच काही स्टँडर्ड सोर्स नाही आहे मराठीसाठी. मग त्यामुळे तुम्ही क्रॉस कझन मॅरेजेस आणि हे करू. का तर कझनला जर मराठी सोर्सेसमध्ये जर तुम्ही बघितलं ना इकडे तिकडे, तर चुलत भाऊ चुलत बहीण म्हणते कझनला ते. मग क्रॉस चुलत भावाशी लग्न, क्रॉस चुलत बहिणीशी लग्न, असं कसं वाटतं मग ते. आणि ते सोर्सेसच नाही आहे त्याचे, मी बघितले भरपूर सोर्सेस. तर तुम्ही क्रॉस कझन मॅरेजेस, पॅरलल कझन मॅरेजेस असं वापरू शकता. याचं प्रॉमिनंट एक्झाम्पल काय? द्रविडियन सोसायटीज, म्हणजे सेंट्रल इंडियन झाले किंवा साऊथ इंडियन सोसायटीज झाल्या. तर याच्यामध्ये कसं आहे आता आपण बघा डायग्राम काढता येईल का आताचा? काढा बरं कोणी बघा. आताचा तुम्ही डायग्राम सांगितलेला क्रॉस कझन मॅरेज लावा. ठीक आहे. क्रॉस कझन मॅरेजचा डायग्राम दाखवा मला, कसं काढणार सांगा. ट्रायंगल म्हणजे मेल, ट्रायंगल म्हणजे मेल, सर्कल म्हणजे फिमेल. ठीक आहे. डायग्राम काढा. त्याला डायग्राम म्हणत नाहीत, पण आपण जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत डायग्राम म्हणूया. ठीक आहे. झाला? आनंद दाखवा. ब्रदरहूड कशाने नोटिफाय करायचं? तुम्ही नंतर आले होते ना. हां बघा आता. व्हेरी गुड. झालं. ठीक आहे. बढिया बढिया. सिंगल लाईन. बाकी तुमचं दाखवा. दिलं काढलं का? बघा सोपं मी सांगतो ना तुम्हाला किती सोपं आहे बघा. हे तुम्ही आहात. ठीक आहे. थांबा एक सेकंड. हे तुमचे आई वडील पहिलं लग्न झालं, 2 लाईनीनं लग्न झालं दाखवायचं. हे तुम्ही आलात, हे तुमची बहीण. आता इथे काय वडील आहेत, वडिलांची बहीण, यांचं लग्न झालेलं आहे, यांचे मुलं. आता तर यांचा मुलगा एक आणि मुलगी, यांच्यासोबत हे झालं की हे क्रॉस कझन मॅरेज झालं. कळालं? क्रॉस कझन मॅरेज. वडील आई वडील आणि आई, हे आत्या, आत्याची मुलगी, म्हणजे त्यांच्याशी लग्न म्हणजे क्रॉस कझन. आता मामासोबत जर करायचं म्हणलं तर इकडे काय होणार लगेच? हे मामाचं लग्न झालेलं आहे, मामी त्यांचं मुलगा आणि इकडे मुलगी, तर हे यांचं मामाच्या मुलासोबत लग्न झालं. हे दुसरं क्रॉस कझन. पॅरलल कझनमध्ये कसं होणार? पॅरलल कझनमध्ये कसं असणार? काकाची मुलगी, काकाचा मुलगा किंवा मावशीची मुलगी, मावशीचा मुलगा. ठीक आहे. याला दुसरे टर्म्स पण आहेत. जसं आता बघा तुम्हाला सांगतो, हे आपण दाखवलं. मी जास्त कॉम्प्लिकेट करत नाही, आज पहिलंच लेक्चर आहे म्हणून. डबल लग्न लावून टाकलं तुम्ही. आता हे बघा काय, फादर ची सिस्टर सी आणि त्यांची डॉटर डा. तर याला काय म्हणतात ह्या रिलेशनला? फा सी डा. याला फासिडा म्हणायचं. जेव्हा तुम्हाला येणार क्रॉस कझन मॅरेज दाखवा, तर तुम्ही त्याचा फासिडा लिहून टाकायचं. किंवा आता दुसरं काय, इथे मामा, इथे काय असणार आता? मदरचं काय? चं ब्रदर ब्रो आणि त्यांची काय? मुलगी, म्हणजे त्यांचा मुलगा सन, तर ब्रो असं करता येईल काहीतरी. ठीक आहे. फासिडा एक कॉमन एक्झाम्पल आहे. ठीक आहे. मदर्स ब्रदरची डॉटर किंवा मोबरिडा असं किंवा फासिडा असं लक्षात राहू द्यायचं. ठीक आहे. फासिडा लक्षात राहू द्या, ते सोपं जातं आपल्याला लक्षात ठेवायला. ठीक आहे. पॅरलल कझन कसा असणार आता? आता यांची बहीण पाहिजे, यांचं लग्न झालेलं आहे आणि यांचं हे लग्न. ठीक आहे. म्हणजे कोण? मावशीचे मुलगा किंवा मावशीची मुलगी. ठीक आहे. त्यांच्याकडून याच्या दृष्टी बघा, इगो म्हणतात याला, जो पण इंडिव्हिज्युअल असेल त्याला. तर इगो म्हणजे मावशीची मुलगी किंवा इकडून मावशीचा मुलगा, तर त्याला आपण म्हणणार पॅरलल कझन मॅरेज. ठीक आहे. काही डाऊट याच्याबद्दल? थोडा समजायला जरा वेळ लागेल आणि मी जाणून बुजून पहिला टॉपिक जरा थोडा इम्पॉर्टंट घेतला असा. ठीक आहे. इंटरेस्टिंग वाटतो का नाही वाटत? का बोरच होतं? थोडं चालाय.
थोडा झाला तुमचं, तर थोडा झाला आता. ठीक आहे, तर पहिले हे झालं क्रॉस आणि पॅरलल कझन मॅरेजेस. हे काय प्रेफरन्शियल मॅरेजेस. चॉईस दिली तर आम्ही करणार क्रॉस करेल किंवा पॅरल करेल. याचे फायदे काय आता सांगा, फायदे काय असणार? सोपे आहेत फायदे, सांगा. बेनिफिट्स काय, पॉझिटिव्ह? डिव्हिजन होणार नाही. बरोबर. प्रॉपर्टी जे आहे ते तुमच्या तिथंच राहणार. हां बरोबर आहे. लिनिएज वर्ड वापरणार नाही आपण. प्रॉपर्टी वगैरे ते डिस्प्यूट्स वगैरे तर त्याचा इश्यू नाही आहे, का तर मामा स्वतःचाच आहे. दुसरं काय असणार, भांडणं वगैरे काही होणार नाही. उद्या चलून डायव्होर्सची संख्या पण कमी होणार. का तर स्वतःचा मामा आहे. मामाला समजायचं, मामा तुमची मुलगी मला त्रास देते. मामा येऊन बरोबर तिला समजवतो. ठीक आहे. नेक्स्ट काय, त्या मुलीला ऑलरेडी आपलं घर माहिती आहे ना, म्हणजे तो कम्फर्टेबल राहणार एन्व्हायरमेंट. कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट. आता मी जर लग्न केलं, सपोज मामाच्या मुलीसोबत लग्न केलं, तर ती जास्त कम्फर्टेबल असेल माझ्यासाठी का फॉरेनची पाटलीन जास्त असेल. बाहेरची जर मुलगी आली राहायला तर तिला किती अवघड होईल राहायला माझ्या घरात, माझं कळणारच नाही. पण हिनं तर बघितलेलं आहे ना, लहानपणापासून सगळं घर बघितलेलं आहे. मग तसं तर ठीक आहे. म्हणून पॅरलल कझन आणि क्रॉस कझन मॅरेजेस हे प्रेफर केले जातात. नेक्स्ट आहे लेविरेट आणि सोरोरेट. लेविरेट आणि सोरोरेट म्हणजे काय बघा. तर लेविरेट म्हणजे काय, तर लेवी म्हणजे भावाकडे जायचं, सोरो म्हणजे फिमेल बहिणीकडे जायचं. तर लेविरेट म्हणजे कसं असतं, तर बघा आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. हा मेल आहे, त्याचं लग्न झालं एका फिमेलशी, पण या मेलची डेथ झाली. मग तिने काय करते, याच्या भावाशी लग्न करते. म्हणजे हिचा भाऊ, हा भाऊ याच्याशी लग्न होणार. ते झालं, त्याला लेविरेट म्हणायचं. ठीक आहे. सोरोरेटमध्ये कसं असणार, आता हे फिमेलचं लग्न झालं, ह्याची बहीण त्याच्याशी लग्न होणार. एक्झाम्पल याचं कोणतं, हम आपके हैं कौन, तेच होणार होतं. ते कुत्र्यानं वाचवलं. ठीक आहे ना. ते हम आपके हैं कौन, इथं एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लिहिता येणार नाही, लक्षात ठेवायला सोपं आहे. ते सोरोरेट. ठीक आहे. सोरो म्हणजे सिस्टर लक्षात आलं ना, लेविरेट म्हणजे भावाकडे लक्षात राहू द्यायचं. ठीक आहे. तर लेविरेटमध्ये भावाची डेथ व्हायला पाहिजे, दुसऱ्या भावासोबत वगैरे लग्न. आधी एक सिरियल होती, तुम्हाला माहिती असेल का नाही माहीत नाही, कुसुम का कुमकुम कुमकुम सच है ना कुमकुम से काहीतरी. मी लहान असताना बघायचो, तेव्हा आई बघायची. तर मग ते कुमकुम सिरियल, त्याच्यामध्ये असंच होतं की मोठ्या भावाची डेथ होते, मग छोट्या भावाशी लग्न करून टाकलेलं असतं ते. मग तसं लेविरेट आणि सोरोरेट. तर ते प्रेफरन्शियल आहे. का बरं सांगा, का आता याला प्रेफर का करणार, प्रेफर का करणार सांगा. तिचं जर एखादं बेबी असेल तर बरोबर. बाळ वगैरे असेल तर ते लिनियस तुमची कंटिन्यू होणार पुढे चलून. सेकंड, प्रॉपर्टी तुमची तिथेच राहणार आणि तुमची स्त्री हे तुमच्या घरातच राहणार, दुसरीकडे बाहेर जाणार नाही. तिसरं काय, तिसरं बघा, म्हणजे कसं होतं की आता हुंडा वगैरे घेतलेला असतो आपण. हां, तर हुंडा वगैरे घेतल्यानंतर ते सोडून जाताना वापस मागेल ना हुंडा, मग ते जाऊ नये. त्यामुळे फक्त तिथल्या तिथं लग्न करून ना, की बेसिकली काय आहे की दोन कन्सेप्ट आहेत आपण मॅरेज पेमेंटमध्ये बघणार. एक ब्राईड प्राईस आणि आहे डावरी, म्हणजे हुंडा आणि वधूशुल्क किंवा वधूमूल्य म्हणतात. तर हे दोन्ही कन्सेप्ट आहेत. ते वन ऑफ दी कारन्स असू शकतात की ज्याच्यामुळं आपण हे मॅरेजेस बघतो की भावाचं लग्न करून टाकतात. का तर नंतर तुम्ही करू शकत नाही ना, तुमच्याकडे तेवढा पैसा नाही आहे, तुम्ही वापस देऊ शकत नाही. ठीक आहे. काही प्रॉब्लेम आतापर्यंत त्याच्यामध्ये. तर 3 टाईपचे काय काय आहेत आता सांगा मॅरेज रेग्युलेशन्स. प्रोस्क्रिप्टिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक, पहिल्यांदा आपण थांबा म्हणायचं, ते करायचं नाही. एक्झाम्पल काय, इन्सेस्ट टॅबू. एक आपण त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते बघितले, इजिप्तचे फारो, आयनो जपानचे, ते सगळं रॉयल फॅमिली, रॉयल फॅमिली ऑफ ब्रिटन. हे 3 एक्झाम्पल लक्षात राहते. आणि इंकाज नाव आठवलं बघा, आईपासून इंका आहे. ठीक आहे. हां ठीक आहे. पण आपण 2 बास लक्षात होतो. तुम्ही आता सध्या इजिप्तचे फारोज आणि आपलं रॉयल फॅमिली ब्रिटनची हे लक्षात राहू द्या. तर ते झाले प्रॉस्क्रिप्टिव्ह. नेक्स्ट कोणतं आहे आपलं, प्रिस्क्रिप्टिव्ह मॅरेजेस. प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणजे कोणते, ज्याला नियमबद्ध केलेलं आहे आपलं. हां, तर ते नियमबद्ध केलेले कोणते कोणते आपण, एंडोगॅमी एक्झोगॅमी. कुठे गेलं, एंडोगॅमी एक्झोगॅमी. तर हे प्रिस्क्रिप्टिव्ह मॅरेजेस आहेत. एंडोगॅमी एक्झोगॅमी आपण डिटेलमध्ये केले, तुम्ही बघून घ्या, आता डेट आले होते तुम्ही. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय आपलं प्रिफरेन्शियल. इफ गिवन अ चॉईस जर दिली तुम्हाला तर तुम्ही हे मॅरेजेस प्रिफर करणार. का करणार, का तर फॅमिलिअरिटी आहे. उद्या चालून डायव्होर्सचा रेट किंवा काही डिस्क्रप्शन फॅमिलीमध्ये व्हायचे चान्सेस कमी आहेत. प्रॉपर्टी घरातले घरात राहणार, लिनिएज पुढं कंटिन्यू राहणार आणि त्याच्याशी रिलेटेड जे पण इश्यूज आहेत सॉलिडॅरिटी किंवा युनिटीचे ते मेंटेन राहणार आहेत, दुसरे इश्यूज येणार नाहीत. ठीक आहे. झालं, कळालं.
चला आणखी एक आपण बघूया. हे वरवर सांगतो मी तुम्हाला फंक्शन्स ऑफ मॅरेज. हे डिटेलमध्ये आपण पुढच्या वेळेस पण घेणार आहेत का आत्तापर्यंत रिवाईज करायचं पूर्ण एकदा सांगा, तुम्ही सांगा. रिवाईज करायचं एकदा फास्ट. आता टाईम किती झाला आहे? 6 वाजता दुसरं आहे नाही तर लेक्चर, तर आपल्याला आहेत 15 मिनिट आहेत. 5:45 टाईम झाला ना बघा एकदा. ठीक आहे, एकदा फास्ट रिव्हिजन बरं, आणि जोरात बोला, काही प्रॉब्लेम नाही. आपण हे कोणाला माहिती आहे का हे कसं असतं फंक्शनिंग याचं? कसं आहे याचं फंक्शन माहिती आहे का? खालचे हा, दोन पेजेस. प्रिव्हियस. नंतर मग बघूया आपण. हां चला पहिल्यापासून बघूया. ठीक आहे, ठीक आहे. चला आता सांगा कसं. मी जो डिजिटल बोर्ड आधी वापरायचो तो वेगळाच होता आणि हा वेगळाच आहे कम्प्लिटली. ठीक आहे, त्याच्यामध्ये कम्प्लिटली सेन्सर्स होते, ह्याच्यावर वेगळंच आहे. तर आता मॅरेज. ठीक आहे, तर आपण काय काय बघितलं आज? मग आपल्याकडे टोटल टॉपिक्स आज आपल्याला 7 करायचे आहेत. हे इम्पॉर्टंट आहेत तसे. तर आपण आज 4 केले. पहिलं डेफिनेशन बघितली, टाईप्स ऑफ मॅरेजेस बघितले, लॉज बघितले आणि मॅरेज रेग्युलेशन बघितले. चॉईसेस काय काय अवेलेबल असू शकतात आपल्यासाठी. तर सर्वात पहिलं मॅरेज. हां, मॅरेजची डेफिनेशन सांगा. मॅरेजची डेफिनेशन लीची डेफिनेशन सर्वात सोपी काय होती? समाजमान्य लैंगिक संबंध. बरोबर, समाजमान्य लैंगिक संबंध म्हणजे मॅरेज. ठीक आहे, सोशली ॲक्सेप्टेड सेक्शुअल रिलेशनशिप इज मॅरेज, हे ली म्हणतो सोप्या भाषेत. नेक्स्ट काय? वेस्टर्न मार्क. वेस्टर्न मार्कनं काय सांगितलं? वेस्टर्न मार्क काय म्हणतो? 3 शब्द लक्षात ठेवायचे. रिच्युअल होतो युनियन होत असताना, मॅरेज होत असताना. दुसरं काय ते सोबत राहायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे त्यांना म्युच्युअल सेक्शुअल राईट्स असायला पाहिजे. बरोबर, काय रिच्युअल सेरेमनी असायला पाहिजे मॅरेज असताना, म्हणजे काहीतरी धार्मिक सेरेमनी असायला पाहिजे तिथे. आणि तिथे मॅन आणि वुमेनचा ते म्हणत आहे, सोबत राहणे म्हणत आहे तो, आणि म्हणत आहे की म्युच्युअल सेक्शुअल राईट्स असायला पाहिजे. तर त्याचं एक्सेप्शन काय म्हणतो आपण? कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस, तिथे रिच्युअल होत नाही आहे. नेक्स्ट काय? तर कपल्स जे सोबत राहत नाहीत ते, मी लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप तुम्हाला सांगितलं, लॉंग डिस्टन्स मॅरेजेस वगैरे. आणि एक्स्ट्रा मॅरिटल परमिशन्स वगैरे जे असतात तिथं. ओपन मॅरेजेस असतात भरपूर, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक्सक्लुझिव्ह रिकग्नाइज म्युच्युअल राईट्स नसतात सेक्शुअल. ठीक आहे. मर्डॉक काय म्हणतो? युनिव्हर्सल इन्स्टिट्यूशन तर आहेच, बट त्याच्यामध्ये रेझिडेन्शियल कोहॅबिटेशन असायला पाहिजे, म्हणजे लिव्हिंग टुगेदर असायला पाहिजे. इकॉनॉमिक कोऑपरेशन असायला पाहिजे, मग ते पैशाच्या स्वरूपातच नाही तर तुम्ही मग काय आपल्या हिशोबाने डिव्हिजन ऑफ लेबर असणार आहे तुमच्यामध्ये. आणि तुम्ही फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिअर फॅमिली असायला पाहिजे. तर न्यूक्लिअर फॅमिली वगैरे त्याच्यामुळं, आणि ते कोहॅबिटेशन असल्यामुळे आपण नायर्सला काढून टाकलं. यांचं कोणतं होतं? थालीकटी कल्याणम. कटू कल्याणम. कल्याणम म्हणजे लग्न. ठीक आहे, तर ते लग्न असतं टाईपमध्ये. आणि नेक्स्ट आहे सेलिगमन. सेलिगमन काय म्हणतो? तर मॅरेज इज अ युनियन बिटवीन मॅन अँड द वुमेन सच दॅट चिल्ड्रन बॉर्न टू वुमेन आर रिकग्नाइज ॲज लेजिटिमेट ऑफस्प्रिंग्स. म्हणजे समाज त्यांना एक्सेप्ट करतो, जे समाजाचे पार्ट आहेत बाकीचे सोसायटीचे, ते त्यांना म्हणतात की तुम्ही आमच्यातलेच आहात. म्हणजे ते सेक्शुअल रिलेशनशिपमधून जे चिल्ड्रन बॉर्न होतात त्यांना ते एक्सेप्ट करणार, असं सेलिगमनचं म्हणणं आहे. याच्यामध्ये काय आहे? तर पॉलिगॅमी आणि पॉलिअँड्री. ठीक आहे. नेक्स्ट आपण आता लेटर डेफिनेशन बघितली. हे कॅथलीन गोची डेफिनेशन. टाईम कमी पडला परीक्षेमध्ये तर फक्त कॅथलीन गो लिहून यायची. त्या कॅथलीन गोने नायरची स्टडी केली होती, आपण केरलावाली बघितली. तिने काय म्हणते? रिलेशनशिप कोणामध्ये? एका स्त्रीमध्ये आणि एक किंवा जास्त पुरुषांमध्ये किंवा पर्सन्समध्ये असू शकते. त्याच्यामध्ये काय आहे? तर ते चिल्ड्रन बॉर्न होणार आहे, त्यांच्यातून जे अपत्य येणार आहे त्याला जे सोसायटीचे जे बाकीचे लोक आहेत त्यांच्या इक्वल बर्थ स्टेटस मिळणार, फुल राईट्स मिळणार जे आहेत सोसायटीमध्ये. बाकीच्यांना जर प्रॉपर्टी राईट्स आहेत तर याला पण प्रॉपर्टी राईट्स मिळणार. बाकीच्यांना जर बाहेर जाऊ शकतात तर यांना पण जाऊ शकतो. बाकीचे गादीवर बसू शकतात तर यांना पण गादीवर बसू शकतो. प्रत्येक गोष्ट. ठीक आहे. याला एक्सेप्शन काय? तर आजांदे. आजांदेचं मी सांगितलं. असंच आजांदेसारखंच एक न्यू इयर आहे. काय? न्यू इयर, NEUR, न्यू इयर ट्राईब आहे. तिथे फिमेल मॅरेजेस असतात. इथे आजांदेमध्ये मेल मॅरेजेस आहेत. मग तिथं होमोसेक्शुअलिटी आहे. इथे कुठं आलं मग? सेक्शुअल रिलेशनशिप आहे पण बच्चूच होत नाही ना. मग ते एक्सेप्टन्स पण पुन्हा सोसायटीचा आला तिथे इम्पॉर्टंट. तिथे एक्सेप्टेड आहे पण सगळीकडे तुम्ही युनिव्हर्सल डेफिनेशनमध्ये करू शकता का? नाही करू शकत. मग ते झालं डेफिनेशन. आता टाईप्स ऑफ मॅरेजेस आपण बघितला. काय आहेत? तो 1+1 मोनो, एक पार्टनरच असणार तुमचा. त्याच्यामध्ये काय असणार? तर सिंगल मॅन मॅरेज, सिंगल वुमेन मोस्ट कॉमन आहे, सगळीकडे हेच दिसतं आपल्याला मॉडर्न सोसायटीजमध्ये. त्याचे काय प्रॉब्लेम आहेत? इकॉनॉमिक क्रायटेरिया असू शकतो किंवा पॉप्युलेशन फॅक्टर्समुळं. जनसंख्याच तेवढी आहे तर तुम्ही काय करणार?
हिंदू सोसायटीजमध्ये कॉमन आहे. एक्झाम्पल्स काय, खासी, संथाल, कदर्स. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, टाईप्स ह्याचे. टाईप काय काय बघितले, सिरियल मोनोगॅमी, नॉन सिरियल मोनोगॅमी. सिरियल मोनोगॅमीचे काय एक्झाम्पल, एक पार्टनरच्या डेथ नंतर बरोबर, एक पार्टनरच्या डेथ नंतर किंवा डायव्होर्स नंतर तो पार्टनर तुम्हाला सोडून जायला पाहिजे, मग काही आता. ठीक आहे. मग ते पार्टनर सोडून गेल्यानंतर समांता रुतप्रभू, त्यांचं डायव्होर्स झाला, लगेच दुसरं लग्न केलं त्यांच्या नागार्जुनच्या मुलाने. काय नाव आहे त्यांचं, नागचैतन्य. नागचैतन्य दुसरं लग्न केलं, ते सिरियल मोनोगॅमी. नाव लिहायची गरज नाही बरं, आपण ते एक्झाम्पल लिहायचं नाही. ठीक आहे. फक्त लक्षात राहण्यासाठी ते मॉडर्न सोसायटीजमध्ये लिहायचं की जिथं डायव्होर्स रेट इज व्हेरी हाय. ठीक आहे. नेक्स्ट आहे नॉन सिरियल मोनोगॅमी. नॉन सिरियल मोनोगॅमीचं एक्झाम्पल काय, तर आपण बघतो अंदामनीज, इरूला पाठ करा आठवून तुम्ही, कदर्स, बिल्स वगैरे गोंड्स. तर इथं काय असतं, एकच पार्टनर असणार मरेपर्यंत, तोच पार्टनर. ठीक आहे. मग तुम्ही मरा किंवा त्यांनी मरा, कोणी मरेपर्यंत शेवटपर्यंत तोच पार्टनर तुमचा असणार. ठीक आहे. पॉलिगॅमी काय, 1+इन्फिनिटी, कितीही पार्टनर तुमचे असू शकतात. ठीक आहे. तर मॅरेज टू मोर दॅन 1 पर्सन ट्रायबल सोसायटीजमध्ये भरपूर आहे. याचे कारण काय असू शकतात सांगा बरं. आता मला सांगा, एक तुम्हाला सोपा प्रश्न आणखी एक विचार, तुम्ही आता विचारला का नाही माहिती नाही तुम्हाला. पॉली अँड्री, आता एक फिमेल आहे, हा फिमेलला असं रिप्रेझेंट करतो, हे मेल आहे आणि हे फिमेल. ठीक आहे. तर हे आपल्या अँथ्रोचायडस करू, हे मेल आहे आणि ही फिमेल आहे. तर या फिमेलचं मल्टिपल पार्टनर्स तुम्ही कधी होऊ देणार का, कधी असणार पार्टनर्स, कारण काय असणार आहे, हां कुणाची, फिमेल्सची लेस पॉप्युलेशन. तर याचं एक्झाम्पल प्रॉमिनंट कोणता माहिती आहे का, टोडा. टोडा काय करतात माहिती आहे का, पहिली मुलगी जन्मली की तिला सॅक्रिफाईस करतात, मारून टाकतात. का तर देवीला प्रसन्न करण्यासाठी. तर पहिलं सॅक्रिफाईस करतात. मग हे करू करून त्यांच्याकडे काय झालं, फिमेल पॉप्युलेशन कमी झाली, त्यामुळे ते जसं झालं. दुसरं आणखी काय असू शकतं सांगा, वॉर सिच्युएशन झाली तर मग मेल मरणार ना. मग मेल मरल्यानंतर मग इथं मी म्हणत आहे मेल जास्त पाहिजे, पॉली अँड्री पाहिजे आपल्याला. ते तुम्ही म्हणलेलं, आता वॉर सिच्युएशनमध्ये काय होणार, मेलची डेथ होणार आणि फिमेल जास्त, मग तिथे पॉलिगायनी होणार. मग ते वॉरियर क्लॅन वगैरे सांगितलं मी, नागाज वगैरे तिकडे जास्त असणार. इथे पॉली अँड्रीमध्ये आणखी काय, डिझिजेस. मग फिमेल कशी मरणार, मेल पण मरणार ना. डिझिजेस सिम्पल सांगतो, इकॉनॉमिक, जमीन. माझ्याकडे 3 एकर जमीन आहे. ठीक आहे. सपोज आता एक तुम्हाला साधं एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. आम्ही 3 भाऊ आहोत, आमच्याकडे 3 एकर जमीन आहे. तिघांचे लग्न वेगवेगळे झाले, त्यांचे मुलं होणार, मग जमीन डिवाइड होत जाणार ना. जर प्रॉपर्टीज कमी आहे तर 3 भावांचं लग्न एका मुलीशी लागून द्या ना, उद्या मुलं किती होणार, मॅक्झिमम 3 आणखी. ते पण लग्न एकाशीच करणार, म्हणजे जमीन तेवढीची तेवढी तुमच्या राहणार, सस्टेन व्हायला सोपं जाणार. मग हे कुठं मिळणार आहे, हिलीश जागे जे रिजन आहेत जिथं तुम्हाला जमीन कमी आहे किंवा जिथं रिसोर्सेस कमी आहेत. ठीक आहे, कळालं, सोपं ना. तर ह्याचं एक्झाम्पल बघा, पॉलिगॅमीचे बैगा, नागाज, गोंड्स आणि नायर्स. नायर्स तर आपण आज कमी कमी 10 वेळेस नायर्स झालं. इथे मध्ये 2 पेजेस ॲड झाले का. आता बघा पॉलिगॅमी. पॉलिगॅमीचे आपण टाईप्स बघितल्या. काय काय टाईप्स आहेत, फ्रॅटर्नल, पॉलिअँड्री, फ्रॅटर्नल आणि नॉन फ्रॅटर्नल. फ्रॅटर्नल म्हणजे इथं भाऊ भाऊ असणार, हजबंड्स. एक्झाम्पल टोडाज आणि खासाज, द्रौपदीवालं. आणि नॉन फ्रॅटर्नलमध्ये इथं भाऊ नसणार आहेत. तर यामध्ये नायर्स आणि कोडाज. ठीक आहे, नावं लक्षात राहा, नायर्स बास झालं, कोडाची गरज नाही. पॉलिगायनी, मल्टिपल बायका. तर सोरोरल म्हणजे बहिणी बहिणी असणार. तर त्याचं एक्झाम्पल होलिया, सॉरो, एक बायको त्रास देते तर मल्टिपल बायका किती त्रास देणार, तर होली आणि मदिरा पिणार. तर ते लक्षात राहू द्या. आणि नॉन सोरोरलमध्ये नागाज, भिल्स आणि ओरान्स. नागाज नाही, भिल्स आणि ओरान्स तर तुम्हाला सगळीकडे तुम्ही टाकू शकता एक्झाम्पलमध्ये. डोळे बंद करून टाकायचं, कुठं काही आठवलं नाही तर. ते लास्टला सांगणारच आहे मी नंतर. ग्रुप मॅरेजेस, गटविवाह आपण बघितले. गटविवाह किंवा सामूहिक विवाह पण म्हणू शकतो. सामूहिक विवाह जरा थोडा वेगळा कन्सेप्ट जातो, पण गटविवाह म्हणता येतं. म्हणजे इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी, मल्टिपल हजबंड्स, मल्टिपल वाईफ्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये कसं आहे बघा, ग्रुप ऑफ मेन मॅरीज वुमेन. हवाईयन एक्झाम्पल आहे, न्यू गिनी आणि आफ्रिकामध्ये एक्झाम्पल आहे. तर ग्रुपमध्ये युनिटी पाहिजे. नेक्स्ट काय, लॉज ऑफ मॅरेजेस झाले. एंडोगॅमी, कळालं, एंडोगॅमी सांगायची गरज नाही आहे. ठीक आहे, विदिन ग्रुप आपण लग्न करणार. ठीक आहे. हां, एंडोगॅमीमध्ये आपण कोणते कोणते बघितले, कास्ट एंडोगॅमी, सबकास्ट एंडोगॅमी, वर्ण एंडोगॅमी आणि ट्रायबल एंडोगॅमी. मराठी मीडियमवाले बघून घेता येतात, कसं ते बोलायला अवघड जातं खूप मध्ये मध्ये, म्हणून मी जरा हे इंग्लिशच प्रिफर करतो आहे. आणि एक्झोगॅमीमध्ये आपण काय करतो, आउटसाईड दी ग्रुप, आपल्या ग्रुपच्या बाहेर. त्यामध्ये काय, गोत्र, प्रवरा, सपिंड आणि विलेज. ठीक आहे. त्याच्या थेरीज आहेत.
ते आता सांगितलेलं आहे, तुम्ही नोट करा किंवा ते नोट्समध्ये मी पूर्ण प्रॉपर दिलेलं आहे. ठीक आहे. हायपरगॅमी आणि हायपोगॅमी, अनुलोम आणि प्रतिलोम. ठीक आहे. ते डायग्राम काढायचं बरं, मी जे काढलेलं आहे पिरामिड काढायचं, ते प्रॉपर तसं दाखवायचं आपल्याला. आणि इन्सेस्ट टॅबू तर आपण डिटेलमध्ये 2-3 वेळेस बघितलाच आज. ठीक आहे. मॅरेज रेग्युलेशन, चॉईसेस ऑफ स्पाऊस आपल्याकडे काय प्रोस्क्रिप्टिव्ह, प्रतिबंध लावणार आहेत, हे मॅरेजेस करायचेच नाही. युनिव्हर्सल प्रोहिबिशन आहे नियरली अबाउट सगळीकडे 99% सोसायटीमध्ये. नेक्स्ट आहे प्रिस्क्रिप्टिव्ह, याच्यामध्ये प्रोस्क्रिप्टिव्हमध्ये इन्सेस्ट टॅबू, प्रिस्क्रिप्टिव्हमध्ये एंडोगॅमी, एक्झोगॅमी, आणि आपलं प्रेफरेन्शियलमध्ये कझन मॅरेजेस, ते क्रॉस किंवा पॅरलल असू शकतात, आणि लेव्हरेट आणि सोरोरेट एक्झाम्पल. तर आपण एवढं बघितलं. ठीक आहे. फंक्शन्स ऑफ मॅरेज आपण उद्या बघूया. आणखी एक तुम्हाला सांगायचं होतं, फक्त मी राहिलो होतं. माझ्या नोट्स एकदा तुम्हाला दाखवायच्या होत्या मला. आता लेव्हरेट मॅरेजेस जे आहे ना, तुम्हाला मी लेव्हरेट मॅरेजेस दाखवलं बघा. मी एक्झाम्पल जास्त इन्क्लूड करत नव्हतो, पण आता लेव्हरेट जे आहे, लेव्हरेट मॅरेजेसचं मी एक्झाम्पल सांगितलं का, की लेव्हरेटमध्ये काय होतं, की लेव्हरेटमध्ये हजबंडची डेथ झाली की त्याच्या भावासोबत लग्न. तर यांमध्ये कसं लागलं, लेवाईसची बॅग असते बघा, लेवाईसची बॅग, त्याला बॅन झाली, लक्षात राहू द्या. तर बॅगपासून बगता ट्राईब आहे, बगता, आणि बॅनपासून लक्षात होते बंजारा. ठीक आहे, लक्षात राहील. निमोनिक आता तुम्हाला जर स्वतःचे तयार करता आले तर ते अतिउत्तम. हे मी माझे सांगणार आहे तुम्हाला. ऐकायचे, सोडून द्यायचे, मध्ये राहिले ठीक आहे, नाहीतर मग असं काही नाही. आणि नेक्स्ट काय आहे, सोरोरेट. तर मी तुम्हाला सांगितलंच, मदेरा आणि होली. मला हे आठवत नव्हतं मी काय स्टेटमेंट बनवलं होतं. ठीक आहे. तर आता बघा, मला एक सांगा, जर तुम्ही ह्या दोन्हीमध्ये सोरोरेट आणि लेव्हरेटमध्ये जर तुम्ही मोठ्या भावाशी लग्न करत असाल, आता हे लग्न झालेलं आहे हां, आणि हे भाऊ आहे, हे जी डेथ झाली, तुम्ही यांच्याशी लग्न जर असं काय केलं, असं दाखवायचं नाही पण उलटं दाखवायचं. ठीक आहे. असं थांबा, मी तसं दाखवतो, कन्फ्यूज होताल तुम्ही नाहीतर. हे डेथ झाली, यांचा जो भाऊ आहे यांच्याशी लग्न केलं, हा जर मोठा भाऊ असेल तर त्याला म्हणायचं सिनियर लेव्हरेट, छोटा भाऊ असेल तर ज्युनियर लेव्हरेट. सेम सोरोरेटमध्ये सिनियर सोरोरेट, ज्युनियर सोरोरेट. मोठ्या बहिणीसोबत जर लग्न केलं तर सिनियर सोरोरेट, छोट्या बहिणीसोबत लग्न केलं तर ज्युनियर सोरोरेट. ठीक आहे. आपण प्रेफरन्शियल मॅरेजेसमध्ये आणखी एक मॅरेज आहे बरं आपल्याकडे, म्हणजे आहे मामासोबत लग्न होतं, तर ते पण आपण सांगतो अंकल नीस मॅरेज. तर ते पण आपलं प्रेफरन्शियल मॅरेजेसमध्ये एक्झाम्पल टाकू शकतो तुम्ही. मामांसोबत लग्न असताना भरपूर ठिकाणी करतात, आता सदर्न इंडियामध्ये जास्त होतं. बाकी तर आय डोंट थिंक की काय आज राहिलेलं आहे एवढ्या 4 टॉपिकमध्ये. फंक्शन्स ऑफ मॅरेज खूप चांगला इंटरेस्टिंग टॉपिक आहे, ते पण आपण बघूया. ठीक आहे. हां, एक राहिलं होतं बघा, महत्त्वाचं, बरं झालं आठवलं. पण हां, इथं पॉलिगॅमी जेव्हा बघतो आपण, ठीक आहे, पॉलिगॅमीमध्ये पॉलिअँड्री आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे, एक लेडी आहे आणि तिचे लग्न मल्टिपल हजबंडशी होणार आहे. मग आता जो मूल असणार ते कोणाचं आहे, कसं ठरणार सांगा. बरोबर आहे. एक तसा असू शकतं की जो सिनियर मोस्ट भाऊ आहे. आता हे जर आपण म्हणजे फ्रॅटर्नल जर पॉलिअँड्री असेल तर जो सिनियर मोस्ट भाऊ आहे त्यांचा असणार. त्याचं एक्झाम्पल काय, तिबेटचे जे ट्राईब्स आहेत, आणि खासा ट्राईबमध्ये एल्डेस्ट ब्रदर असतो, एल्डेस्ट ब्रदर हा फादर असतो. टोडाज आपण बघितला आता, टोडामध्ये कसं असतं, टोडामध्ये ते काय करतो, यांचे जे मल्टिपल हजबंड्स आहेत त्याच्यामधला एक जण येतो आणि धनुष आणि बाण ते लेडीला देतो, जो धनुष बाण देईल तो हजबंड. ठीक आहे. मग ते बायोलॉजिकल फादर असू शकतो किंवा नसू शकतो बरं. त्याच्यातला मग ते मल्टिपल हजबंड्सपैकी कोणी पण बायोलॉजिकल, म्हणजे जैविक पती, जैविक फादर काय म्हणतात, वडील. हां, जैविक फादर जो आहे तो वेगळा असू शकतो आणि म्हणजे सोशल फादर वेगळा असू शकतो, सामाजिक वडील वेगळा असू शकतो. ठीक आहे. मग तिथे मग ते लक्षात होते, तिथं बो अँड आरो जो देईल तो तुमचा सोशल फादर झाला, आणि बायोलॉजिकल फादर दुसरा कोणी असू शकतो किंवा तोही असू शकतो, असं काही नाही आहे. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय, नायर्स आपण बघितले. नायर्समध्ये कसं आहेत, मल्टिपल हजबंड्स येतात, तिथं पण व्हिजिटिंग हजबंड्स येतात, येणार, भेट देणार, जाणार निघून. हिचा जो सोशल हजबंड आहे तो पण कुठेतरी व्हिजिटिंग हजबंड असणार आहे. मग आता याच्यामध्ये काय असणार, तर वन ऑफ दी व्हिजिटिंग हजबंड जो आहे तो म्हणणार की हे लेकरू माझं आहे.
ठीक आहे. मग तो म्हणणार पुन्हा नेक्स्ट टाइम जेव्हा सेकंड बाळ जाईल पुन्हा दुसरे व्हिजिटिंग हजबंड्सपैकी म्हणणार. तर इथे आपण जो म्हणतात ना पॅटर्निटी जो ठरवायची आहे त्याच्याबद्दलचा जो क्वेश्चन आहे तो असा सॉल्व्ह केला जातो. ठीक आहे. काही डाऊट याच्याबद्दल? ठीक आहे. झाले आपलं 2 तासाचं झालेलं आहे. काही बोर वगैरे झालं आजच्या लेक्चरमध्ये? हेवी होतं लेक्चर आजचं, मी तुम्हाला सांगतो. आजचं लेक्चर जर तुम्ही सहन केलं तर तुम्ही सगळे अँथ्रो सहन करता. आजचा आपण नियरली अबाउट तुम्हाला सांगतो ना 20 मार्काचा सिलेबस आहे मॅरेजचा. त्यापैकी आपण अर्ध्याच्या वर कव्हर केलं आहे, म्हणजे 10 ते 15 मार्काचं आपण कव्हर केलं आहे. आता राहिले काय आपलं कव्हर करायचं? आता आपलं राहिले फक्त फंक्शन्स ऑफ मॅरेज, तर ते आपण अर्ध्याच्या वर केलेलेच आहेत आता. आणि वेज ऑफ ॲक्वायरिंग मेड्स इन ट्रायबल सोसायटी आणि मॅरेज पेमेंट्स हे 3 आहेत. तर मला वाटतं मोस्टली आपण हे 2 एका दिवशी करूया आणि एका दिवशी नंतर करूया. 2 लेक्चर्स आणखी लागतील, किंवा 3 एका दिवशी संपूया, तिसऱ्या दिवशी पूर्ण रिवाईज एकदा करूया. ठीक आहे. चालेल. चला मग काही डाऊट आहे याच्याबद्दल? डाऊट असेल विचारा. काही क्षुल्लक डाऊट असतील तरी विचारा. कसलाही डाऊट असेल चालेल. ऑनलाईनमध्ये कुणाकडे ओपन असेल तर बघा बरं, काही कन्सर्न विचारला आहे का कोणी? काल कमेंट्स लोड नव्हते झाले लवकर, आणि पुन्हा नंतर लोड झाले तर मग ते विद्यार्थ्याला पण अवघड होतं ना. टेलिग्राम चॅनल जॉईन करा बरं तुम्ही. डबल सांगू का टेलिग्राम चॅनल तुम्हाला? केला का? नाही याचा जो आहे अँथ्रो, तो मग एकदा साफ करून प्रॉपर लिहितो, तुम्ही कन्फ्यूज होताल. मॅरेज लिहून टाकताल टेलिग्राम चॅनलमध्ये मध्ये. अँथ्रो _ DR प्रीतम, PREETAM हे टेलिग्राम चॅनल आहे आपलं. मोबाईल नंबर माझा 9561010747. कधीही कॉल करा, सकाळी 10 ते रात्री 10च्या मध्ये. लेक्चर चालू असताना उचलणार नाही, बाकीच्या टाईमला मी स्वतःहून कॉल बॅक करेन तुम्हाला. मिस कॉल दिला, मेसेज टाकला तरी चालेल. ठीक आहे. मेसेज टाकला व्हॉट्सअपवर तर भारी, म्हणजे एकदा डाऊट जर काय असेल तर मग मी ते पण सॉल्व्ह करेन तुमचं. ठीक आहे. बाकी काही कन्सर्न बघा, एकदा ग्रुपवर बघा बरं काही आला आहे का कुणाचं कन्सर्न वगैरे काही. आणि काय करायचे, लहान मुलगा जसं करतो ना की काही ना काहीतरी हमेशा डाऊट विचारत राहतो, तसे डाऊट विचारत राहायचे. यांना काय होईल माहिती आहे फायदा? तुमचा जो तुम्ही कन्सर्न विचारा तो बाजूच्या पण डोक्यात तो चाललेला असतो डाऊट, तो लक्षात पण राहील तुम्हाला हमेशासाठी. काही मला तर कमेंट्स दिसत नाही आहेत. तुम्हाला दिसत आहे का कोणाला? नाही, मला तर काही दिसत नाहीत. म्हणजे चालेल. चला मग रॅपअप करायचं सेशन आजचं. ठीक आहे. व्हॉट इज अँथ्रोपॉलॉजी? अँथ्रोपॉलॉजीबद्दलचे जे डिटेल्स, सबफिल्ड्स वगैरे ते थेरॉटिकल टॉपिक आहे. ते आपण बोलत पण होऊन जाईल. एक म्हणजे वाटतं आपण मॅरेज संपल्यानंतर आपण काय करू, एक तो टॉपिक घेऊया. म्हणजे माझी इच्छा काय आहे की तुमच्यापैकी आता जे भरपूर लोक आहेत की ज्यांनी कन्फ्यूज आहेत आता सध्या ऑप्शनलबद्दल, मी हे सांगणार नाही की माझाच ऑप्शनल घ्या. मी 6-7 लेक्चर तुम्हाला आता जे फ्रीमध्ये अलाउ करतील, सपोज 3-4 जरी केले, तर माझं इच्छा आहे की आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळा टॉपिक घ्यावा. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की आता आपण हा सोशो कल्चरलचा घेतला एक मॅरेज, उद्या हा संपून टाकायचा प्रयत्न करू, परवा दिवशी आपण एखादा जेनेटिक्सचा घेऊया किंवा बेसिक्सचा टॉपिक घेऊया. मग ते पण जर तुम्हाला कळाला, आता जे कला शाखेचे किती आहेत तुमच्यापैकी? एक. तुम्ही नाही, तुमचं नाही. कला शाखेचं आता एकच आहे तिथं. पण तुम्हाला वाटलं त्या टॉपिकच्या नंतर की मला कळतच नाही आहे ह्या, किंवा समजणारच नाही, सध्या कदाचित कळणार नाही, पण जर तुम्हाला असं वाटतं की 2-3 महिन्यानंतर पण माझे हेच हाल राहणार आहेत, तर अँथ्रो घ्यायचं नाही मग तेव्हा. पण तसं होणारच नाही, एकदम सोपं आहे. आजच्या ह्याच्यात काही प्रॉब्लेम आला का? थोडं म्हणजे कसं होतं का, ते एवढं नॉलेज आहे, एवढं केस स्टडीज आहेत, एवढे नाव आहेत, तेवढं लक्षात ठेवायला तर अवघड जाईल. पण मी सांगतो तुम्हाला, पण हे 100 वेळेस आपण करणार आहेत. हे कुठे ना कुठे निघणार आहे. इंडियन अँथ्रोपॉलॉजी जेव्हा आपण करणार पेपर 2मध्ये, तिथे सुद्धा हेच येणार आहेत. कास्ट सिस्टीम बघणार, तिथे एंडोगॅमी एक्झोगॅमी डबल येणार आहे. मग एक गोष्ट तुम्ही एका दिवस करणार नाही, तर 50 वेळेस होणार आहे ती गोष्ट. पेपरमध्ये आलं की तुम्ही डायरेक्टली पॉईंट वाईज द्यायचं. इन्सेस्ट टाईप आपण केला, एक्झोगॅमी केला, हे 10 मार्क आला की लगेच घेऊन जातो. ठीक आहे. चालेल. चला मग, थँक्यू.
हां हां नाही एक्झिट नाही बंद कसं करायचं यांचं आता